विविध क्षेत्रातील महिला माता भगिनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत। त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक असे स्वागत करतोय। गेवराई शाखा व्यंकटेश मल्टीस्टेट नववा वर्धापन दिन साजरा होत असताना आज रोजी सत्यनारायण महापूजा तीर्थप्रसाद आणि पान सुपारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या गोड अशा सोहळ्याच्या प्रसंगी आम्ही वंदन करतो प्रभू श्रीरामचंद्रांना, ज्यांनी गेवराईच्या मातीला स्पर्श करून या मातीला पवित्र केलेला आहे। आम्ही वंदन करतो राक्षस भुवनच्या शनी महाराजांना, आम्ही वंदन करतो तलवाड्याच्या तुळजाभवानी तुरिता मातेला, आम्ही वंदन करतो ज्यांचं 2 दिवसांचं वास्तव्य या पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या गेवराई भूमीमध्ये होतं असे आदरणीय चक्रधर स्वामी महाराज यांना देखील आम्ही वंदन करतो। त्याचबरोबर आम्ही वंदन करतो या गेवराई तालुका शहर आणि पंचक्रोशीतील समस्त शेतकरी बांधवांना, जे या तालुक्याचं नाव उंचावण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत आणि आमच्या व्यंकटेश मल्टीस्टेटच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गेल्या 9 वर्षांपासून या व्यंकटेश परिवाराशी संबंधित आहे। आज आपल्याला या गोड कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर जे अतिथी लाभलेले आहेत त्यांचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आपल्याला नम्र विनंती, संपूर्ण भारतभरामध्ये व्यंकटेश मल्टीस्टेटच्या शेकडो शाखांच्या माध्यमातून 1500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि 2.5 लाखांपेक्षा अधिक सभासदांच्या माध्यमातून व्यंकटेश मल्टीस्टेट परिवाराने व्यवसाय आज पावे तो केलेला आहे। सुमारे 600 कोटीपेक्षा अधिक रुपयांचा या यशासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपणास नम्र विनंती आहे। आणि हे यश आहे गेवराईकरांचं, म्हणून आम्ही या मातीला वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। मंचावरील सर्व प्रमुख अतिथी यांना मी विनंती करतो प्रथमतः आपण दीप प्रज्वलन करून या गोड अशा कार्यक्रमाची सुरुवात करावी ही नम्र विनंती। 4 ते 5 साखर कारखाने चालवण्यासाठी व्यंकटेश मल्टीस्टेटने घेतलेले आहेत। सुंदर गाणं जे आपण दीप प्रज्वलनासाठी लावलेलं होतं, हे गाणं आपल्या व्यंकटेश परिवाराचं महत्त्वाचं असं मनाचं गाणं आहे आणि या माध्यमातून जनतेची माणसांची सेवा करण्याचा ध्यास आणि ध्येय व्यंकटेश परिवाराने घेतलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रमुख अतिथी म्हणून आपणास लाभलेले आहे, प्रथमतः त्यांचा सन्मान आपण करत आहोत। ज्यांचे फ्लेक्स बोर्ड संपूर्ण गेवराई तालुका पंचक्रोशी आणि शहरभर लागले गेल्या 1 महिन्यापासून, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे गणेशजी शिंदे। मी त्यांना विनंती करतो आपण पुढे यायचं, आम्हाला तुम्हाला बघायचं गेवराईकरांना कोण आहेत गणेश शिंदे, ज्यांचे मी त्यांना विनंती करतो आम्हाला बघू द्या या हँडसम माणसाला। या माणसाने अनेक मनांना नांगरलेला आहे, या माणसाने अनेक आत्महत्या थांबवलेल्या आहेत, या माणसाने अनेक घर सुजलाम सुफलाम केलेली आहेत। या व्यक्तिमत्वाचं, या देवदूताचं नाव आहे गणेश शिंदे। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आपणास नम्र विनंती। कोण आहेत गणेश शिंदे? अहमदनगर मधील एका सामान्य घरातील असामान्य शब्दांचा असामान्य जादूगार असलेला असामान्य युवक म्हणजे गणेश शिंदे, जे आज लाखो अब्जावधी कोट्यवधी मराठी मनांचे गळ्यातील ताईत बनलेले आहेत। त्यांची व्याख्याने, त्यांचे स्टेटस, त्यांचे डीपी हजारो लाखो कोट्यवधी मोबाईलला आहेत आणि ज्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून सोशल मीडिया हा फुल झालेला आहे।
ज्यांच्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप आपण शेअर करतो व्हॉट्सअपवर, फेसबुकवर आणि जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ या विद्यापीठाचे राज्यस्तरावरचे सदस्य आहेत, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन संशोधन देण्यासाठी सतत कटिबद्ध आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार आणि पणन खात्याचे सहकार दूत आहेत असे गणेश शिंदे आज साक्षात आपल्या गेवराईमध्ये दाखल झालेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. नंबर विनंती, मी कृष्णा मसुरे साहेब जे आपले नवनिर्वाचित चेअरमन आहेत व्यंकटेश मल्टीस्टेटचे, त्यांना विनंती करतो आपण गणेश शिंदे साहेब यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा ही नम्र विनंती. जोरदार टाळ्या या सत्कारासाठी झाल्या पाहिजेत. आपणास नम्र विनंती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र गेवराई येथे चिंतेश्वर मंदिराचे सन्माननीय मठाधिपती हरिभक्तपरायण दिलीप महाराज घोंगे जे आमच्या व्यंकटेश परिवाराचे मार्गदर्शक आहेत. साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आज साक्षात संत महंत आपल्या व्यंकटेश मल्टीस्टेटला आशीर्वाद देण्यासाठी आज उभे टाकले आहेत. त्यांचा सन्मान संपन्न होतोय. मी व्यंकटेश मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश देहडकर साहेब यांना विनंती करतो आपण आदरणीय महाराजांचा सन्मान आपल्या व्यंकटेशच्या व्यासपीठावर संपन्न करावा. देवा आमचा रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे. धन्यवाद साहेब. मी महाराजांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेवराई नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष सुशील भाऊ जोंजाळ साहेब आपल्या या व्यंकटेश परिवाराचे मार्गदर्शक आहेत आणि आज त्यांच्या उपस्थितीने आम्ही भारावून गेलेलो आहोत. त्यांचा सन्मान आमच्या व्यंकटेश परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे. मी शाखा व्यवस्थापक दिलीपजी वावरे यांना विनंती करतो आपण आदरणीय सुशील भाऊ जोंजाळ साहेब यांचा सन्मान आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा. जोरदार टाळ्या या सत्कारासाठी झाल्या पाहिजेत. आपणास नंबर विनंती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोदावरी पतसंस्थेचे चेअरमन प्रज्ञेश भैया पराड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील मोलाचं योगदान आपल्या या संपूर्ण प्रवासासाठी आहे. मी विभागीय अधिकारी बाळासाहेब राजपुरी यांना विनंती करतो आपण प्रज्ञेश भैयांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा ही आपणास नम्र विनंती. देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढूचो मात खंडाला हे भाळी मागू उभानला रगात देवा आमचा रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढूचो मात खंडाला हे भाळी मागू उभानला रगात. धन्यवाद माननीय प्रज्ञेश भैया, माननीय राजपुरे साहेब. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सयाजीराव काळे साहेब चेअरमन सामर्थ्य अर्बनचे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी गणेशजी यादव आपल्या गोल्ड केअरचं ते काम पाहतात त्यांना मी विनंती करतो आपण सयाजीराव काळे साहेबांचा सन्मान आपल्या व्यंकटेश मल्टीस्टेटच्या व्यासपीठावर करावा ही नम्र विनंती. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सयाजीराव काळे साहेबांचा. राज
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये युवा व्याख्याते रामनंद तपसे साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आपण करूया. आणि मी शाखा व्यवस्थापक दिलीपजी बावडे यांना विनंती करतो आपण रामनंद तपसे यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली. मी विनंती करतो तपसे साहेबांना आपण मंचावर स्थानपन्न व्हायचंय. गेल्या 9 वर्षापूर्वी व्यंकटेश मल्टीस्टेटने गेवराईच्या मातीमध्ये ही शाखा ओपन केली. साधं छोटंसं ऑफिस होतं 500 स्क्वेअर फुटाचं, स्वतःच्या मालकीचं देखील नव्हतं. परंतु आज आपण या बाजूला 1,500-2,000 हजार स्क्वेअर फुटाचं सुंदर सुसज्ज बँक ऑफिस जी बघतोय, ही आशीर्वाद आहे, ही माया आहे आदरणीय मायबाप गेवराईकरांची. गेवराईकरांची एकदा जोरदार टाळ्या या गेवराईच्या मातीसाठी झाल्या पाहिजेत आपणास समोर विनंती. कारण मला तुम्हाला सांगायला आनंद असा होत आहे, काही मोजक्या शाखांमध्ये स्वमालकीची वास्तू असलेली व्यंकटेश मल्टीस्टेटची गेवराई ही ब्रँच आहे. आणि हे शक्य झालेलं आहे गेवराईकर लोकांच्या आशीर्वादामुळे. कारण या ठिकाणी साधारणतः 20 ते 25 सभासद आमचे पहिल्या दिवशी होते ज्यावेळी ही शाखा या ठिकाणी सुरू झाली. आणि आज व्यंकटेश परिवाराच्या कष्टातून श्रमातून गुणवत्तेतून मला 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि 10व्या दिमागदार अशा वैभवशाली वर्षामध्ये व्यंकटेश मल्टीस्टेट गेवराई ब्रँच पदार्पण करत असताना सांगायला आनंद असा होईल, आम्ही 10व्या वर्षात पदार्पण करत आहोत. परंतु आत्ताच आमचे सभासद झालेले आहेत 10,000 पेक्षा अधिक. ही झेप खूप मोठी आहे. आपल्याला मी विनंती करतो जोरदार टाळ्या वाजवून या यशाचं कौतुक आपण करूया. आपल्याला नम्र विनंती. लॉकर सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. आतमध्ये गेल्यानंतर लगेचच डाव्या हाताला किऑस्क नावाचं मशीन आपण पाहू शकतो ऑनलाईन बँकिंग सेवेचं. ते देखील गेवराई तालुका पंचक्रोशीमध्ये आपणच म्हणजेच व्यंकटेश मल्टीस्टेटने पहिल्यांदा आणलेलं आहे. अशी ही भव्य दिव्य शाखा आज 10व्या वैभवशाली वर्षामध्ये पदार्पण करत आहे. मी विनंती करतो या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेशजी देडकर साहेब यांना आपण हा संपूर्ण प्रवास या ठिकाणी विशद करावा. आणि त्याबरोबरच येत्या काळातील वैभवशाली वर्षांमधील आपल्या व्यंकटेश परिवाराची योजना देखील आज आपण या ठिकाणी व्यक्त कराव्यात ही नम्र विनंती. मंगेशजी देडकर मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश मल्टीस्टेट, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया ही नम्र विनंती. गेवराई शाखेचा 9वा वर्धापन दिन या निमित्तानं एक ज्यांची गेवराईमध्ये आम्ही सगळेच जण आतुरतेने वाट पाहत होतो असे आपल्या सगळ्यांचे लाडके की ज्यांना आम्ही केवळ अनेक स्टेटसवर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिवचरित्रावरती बोलताना यूट्यूबवरतीच ऐकायचो पाहायचो असे गणेशजी शिंदे सर, याबरोबरच मंचावर उपस्थित हबप दिलीप महाराज, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व की ज्यांच्या केवळ मंचावर असण्याने सुद्धा एक प्रसन्नता तयार झालेली आहे. त्याबरोबरच मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके आमचे मार्गदर्शक सुशील भाऊ, प्रज्ञेश भैया पराड, मान्य सयाजीराव काळे सर, तसेच मंचावर उपस्थित इतर मान्यवर आणि व्यंकटेश मल्टीस्टेटचे आपण सर्व सभासद. व्यंकटेश मल्टीस्टेटचा प्रवास जो आहे हा 2013 पासून तर आज 2023 पर्यंतचा आपण सगळ्यांनी पाहिला आहे. अतिशय सामान्य घरातून सामान्य कुटुंबातून आलेले 4 तरुण यांनी हा प्रवास सुरू केला. यांनी हे स्वप्न पाहिलं. अगदी अभिनाथजी शिंदे सर इथून जवळच असलेल्या बालमटाकळी गावातून ते आले होते. ज्यावेळेस सरांनी ही संस्था सुरू करायचं स्वप्न पाहिलं त्यावेळेस असं वाटत होतं की
ही नवीन आलेले तरुण मुलं काय करणार, कुठेतरी कोणीतरी काहीतरी डोक्यात भरून दिलं असणार यांच्या, म्हणून काहीतरी विचार करताय आणि काहीतरी पतसंस्था चालू करायचा विचार करताय. पण यांच्या पाठीमागे एक अशी शक्ती काम करत होती की जिने सांगितलं की नाही, केवळ गावामध्ये राहून होणार नाहीये. साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यावेळेस साहेबांनी पतसंस्था चालू केली अविनाश शिंदे साहेबांनी, त्यावेळेस सरकारी नोकरी होती, शिक्षक म्हणून त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती. घरामध्ये वातावरण असं होतं की चला आता मुलाला सरकारी नोकरी लागली म्हणले, आता नंतर इथून पुढे काही पाहायचं गरज नाही. पण त्यावेळेस सरांनी विचार केला की हे माझं झालं, माझ्या गावाचं काय, माझ्या गावात माझ्यासारखे जे इतर तरुण मुलं यांचं काय. आणि हा फक्त एका गावाचा नाही, तर हा प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणासमोर पडलेला प्रश्न आहे की बा इथून पुढे मी जायचंय, माझं भविष्य मला करायचंय, मला करिअर करायचं, तर पुढे काय करायचं. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते तर अर्थ, पैसा. चलन ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेवर फिरतं आणि ग्रामीण भागामध्ये चलन तो तेवढा कायम राहतो. ऐकायला दोन्ही गोष्टी या वेगवेगळ्या वाटत असतील, परंतु वास्तव असं आहे की ज्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या वर्षी गेवराईमध्ये चांगला पाऊस झाला, गेवराईमध्ये ऊसाचं उत्पन्न, गेवराईमध्ये सोयाबीनचं उत्पन्न, गेवराईमध्ये कापसाचं उत्पन्न चांगलं झालं, त्या वर्षी गेवराईचं नाही तर बीड जिल्ह्याचं चलन चांगलं फिरतं. पण हे कधीपर्यंत, आपलं पीक येतं दसऱ्याच्या वेळेस, दसरा दिवाळी संपत नाही, मार्च उजाडत नाही, एप्रिलमध्ये चणचण भासायला सुरुवात होती, मे मध्ये कर्जासाठी परत रांगा लागायला लागतात आणि जून मध्ये आपल्याला गरज असते तेव्हा आपल्या हातात पैसा राहत नाही. मग हा जो काही ग्रामीण भाग आहे, एवढा मोठा पैसा उत्पन्न जनरेट करता, एवढा मोठा पैसा या शेतीमध्ये मेहनत करून तयार केला जातोय, हा जातो कुठं? हा शहरांमध्ये पसरला जातोय, हा मोठमोठ्या उद्योजकांकडे चाललाय, हा मोठमोठ्या कारखान्यांकडे चाललाय. आणि मग ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामीण भागातील नवीन आलेला तरुण विचार करतो की मी इथं शेती का करू, माझे वडील शेती करतात, माझे आजोबा शेती करतात, मी का करू. मग मी कुठेतरी शहरात जायचा विचार करतोय, मी कुठेतरी शहरातल्या मोठ्या बँकेत काम करायचा विचार करतोय, एखाद्या मोठ्या कारखान्यामध्ये विचार करतोय, मोठ्या पुण्यामध्ये जायचंय, मुंबईमध्ये जायचंय, हाच विचार माझ्या डोक्यात राहतो आणि शेती सोडून मी नोकरीकडे वळायला पाहतो. हा विचार कमी व्हावा, हा विचार सोडावा आणि शेतीला भक्कम असं पाठबळ मिळावं, या उद्देशाने ही संस्थेची सुरुवात झाली. 2013 रोजी सुरुवात केली तेव्हा अनेक अडचणी आल्या, अनेक लोकांनी मदतही केली, अनेक मार्गदर्शकही होते, अनेक हितचिंतकही होते आणि अनेक काही आपण म्हणू की काही नतदिष्ट लोक होते की ज्यांनी सांगितलं की ते जो चालवायचं नाही. म्हणजे अगदी फराड साहेब आहेत इथं, सर तुम्हालाही बऱ्यापैकी अनुभव असेल की ही संस्था चालवणं एवढं सोपं काम राहिलं नाही. चांगलंही काम करायला गेलं तर त्यातही अडचणी खूप आहेत, परंतु धैर्यानं कुठेही न डगमगता हे चारही तरुण पुढे आले, यांनी आज संस्था चालू केली. आज संस्थेच्या 22 पेक्षा जास्त शाखा झाल्यात. आणि गेवराईबद्दल विशेष सांगायचं म्हणजे गेवराईची ही जी काही वास्तू आपल्या समोर दिसते, ही व्यंकटेश मल्टीस्टेटची पहिली स्वमालकीची शाखा आहे. वास्तवात ज्या वेळेस गेवराईमध्ये आम्ही आलो पहिल्यांदा, त्यावेळेस आमचा उद्देश होता की गेवराई हे बोदेगाव बालमटाकडीपासून, म्हणजे आमचं मुख्य कार्यालय होतं त्यापासून जवळचं गाव आहे, आपण इथं आलं पाहिजे. इथलचे अनेक खातेदार आहेत, अनेक ऊस उत्पादक शेतकरी आहेत, अनेक कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, जे कुठेतरी आपल्याला कारखान्याच्या माध्यमातून किंवा एखाद्या जिनिंगच्या माध्यमातून जोडल्या गेलेले आहेत, पण आपण त्यांना सुविधा देऊ शकत नाही का, तर अंतर आहे. मग बोदेगाववरून, बालमटाकडीवरून आपण या गावाशी जोडले जाऊ शकत नाही, खातेदारांना त्रास होतो एवढा लांब येऊन सुविधा घ्यायचा. आणि म्हणून मग आम्ही त्या विचारानं इथं शाखा चालू केली. एक छोट्याशा वास्तूमध्ये जवळच आपण शाखा चालू केली होती आपल्या जुन्या बसस्टँडपाशी. पहिल्याच वर्षी म्हणजे केवळ सुविधा देण्याच्या उद्देशानं जिथं शाखा चालू झाली, खूप मोठा व्यवसायाच्या उद्देशानं ही शाखा चालू झाली नव्हती. पहिल्याच वर्षी 5 कोटी रुपयांच्या ठेवी या शाखेनं मिळवल्या. आज दरवर्षी, ज्या वर्षीपासून शाखा इथं सुरू झाली त्या वर्षीपासून आजपर्यंत दरवर्षी ह्या शाखेचं, म्हणजे अगदी मी आमचे शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पण त्यासाठी अभिनंदन करेल की दरवर्षी ही शाखा दुपटीनं वाढतीये. त्याच प्रमाणात ज्या प्रमाणात ठेवीचं प्रमाण वाढतंय त्याच प्रमाणात कर्जाचंही प्रमाण वाढतंय. आणि अजून एक आनंदाची गोष्ट आहे की अनेक आमचे कर्जदार देखील आता समोर बसलेले आहेत. तुमच्या सगळ्यांचं पण मी विशेष अभिनंदन करेन. कुठलीही शाखा किंवा कुठलीही संस्था त्यावेळेस भक्कमरित्या उभी राहू शकते ज्यावेळेस कर्जाचं जे वाटलेलं प्रमाण आहे त्याच्यामध्ये NPA म्हणजे थकीत कर्जाचं प्रमाण अत्यल्प असेल किंवा नसेल. आणि आमच्या ह्या शाखेच्या बाबतीमध्ये सांगायला मला खरोखर अभिमान आणि आनंद वाटेल की माझ्या ह्या शाखेमध्ये एकही
एकही कर्जदार एकही रुपयांकरता थकबाकीदार नाही आहे. आणि ही खूप महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, अमुक एखादी बँक आहे, अमुक एखादी संस्था आहे, अगदी सरकारी बँकासुद्धा, की ज्या बँकांमध्ये थकबाकीचे प्रमाण असं असतात की आपण पेपरमध्ये बातमी वाचतो, इतक्या लाख कोटीचं कर्ज माफ करावं लागलं, तितक्या लाख कोटीचं कर्ज माफ करावं लागलं. पण एवढे चांगले खातेदार आम्हाला मिळाले या शाखेमध्ये की एकही रुपयाचं कर्ज थकबाकी या शाखेमध्ये राहिली नाही. अगदी शेतकऱ्यांना कर्ज वाटू नका आजपर्यंत सांगितलं जातं की ते बुडीतच जात असतं. पण माझ्या शाखेमध्ये सोने तारण कर्जानंतर सगळ्यात जास्त जर कर्ज कुठल्या या भागात वाटप झालं असेल तर ते या ऊस उत्पादक, कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाटप झालं. आणि प्रत्येक शेतकऱ्यानं आजपर्यंत प्रामाणिकपणे बँकेचे पैसे प्रत्येक वेळेस भरलेत. हां, काही शेतकऱ्यांच्या अडचणी आल्या, सांगितलं साहेब कारखान्याचे पैसे आता आले नाहीत, ऊस गेलेला आहे, 1 महिना उशिरा येईल, कदाचित पुढच्या महिन्यात कारखान्याचं बिल निघालं, पण बिल तुमच्या शाखेत येणार आहे, तेवढे पैसे कपात करून मग उरलेली रक्कम माझी मी घेऊन जाणार. म्हणजे अगोदर प्रामाणिकपणा किती जास्त आहे बघा. अगोदर बँकेचे पैसे कपात करून घ्या, तुम्ही तुमचे पैसे काढून घ्या. दुसऱ्या बँकेत जरी पैसे आले तर बाजूच्या बँकेतून तो पहिले पैसे काढून आणून त्याच्या कर्ज खात्यात भरतो, कर्ज खातं निरंक करतो. वाट बघा की वर्षभर मेहनत केलेली आहे शेतकऱ्यानं, अगदी पेरणीपासून तर पीक काढणीपासून तर कारखान्याला ऊस घालण्यापासून तर तिथून परत बिल येईपर्यंत मेहनत केलेली आहे शेतकऱ्यानं. आणि एवढं करून त्याच्या घरातली, त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचे नातवंड हे सगळेजण वाट पाहतात कधीतरी आपल्या खात्यात पैसे येतील. आपल्याला जे काही वडिलांनी सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला पैसे आल्यानंतर माझ्यासाठी सायकल घेणारे, पैसे आल्यानंतर माझ्या कॉलेजची फीस भरणारे, पैसे आल्यानंतर काहीतरी मुलीच्या लग्नासाठी साठवणूक होणारे, तरी सुद्धा त्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून आधी बँकेचं कर्ज मला भरायचं आहे. हा प्रामाणिकपणा शेतकऱ्यांना या संस्थेसोबत आजपर्यंत जोडलेला आहे आणि त्या प्रामाणिकपणानंच हे पैसे भरतात. आश्चर्य वाटतं अनेकदा की मोठमोठ्या बँका जेव्हा पेपरमध्ये बातम्या देतात आमची एवढी थकबाकी, आमची तेवढी थकबाकी आहे, आणि आम्ही जेव्हा या शाखेमध्ये येतो आणि त्यावेळेस जेव्हा आमचे शाखाधिकारी वावरे सर असतील त्यांना आम्ही म्हणतो सर बॅलन्स शीट दाखवा आणि थकबाकीदारांची यादी दाखवा, तेव्हा म्हणतात सर बॅलन्स शीट पहा, थकबाकीदारांची यादी माझ्याकडेच नाही आहे, आणि ही जी यादी आहे ही नवीन कर्जदारांची. तर अतिशय सुंदररित्या ह्या भागानं आम्हाला समृद्ध होण्यास मदत केलेली आहे. आज संस्था 650 कोटीपेक्षा जास्त व्यवसायामध्ये वाढ झाली. आज 22 शाखा आहेत, नवीन अनेक शाखांच्या परवानगी भेटल्यात. नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, अगदी सिल्लोडपर्यंत, दहाडपर्यंत नवीन शाखांच्या परवानग्या मिळाल्यात. नवीन शाखाचे कामं चालू आहेत. 80 नाही 100 शाखापर्यंत आपण तयारी करतोय की येत्या 1 वर्षात 2 वर्षात इथपर्यंत पोहोचू शकू. पण हे सगळं यश, ही सगळी काही आज जी भरभराट संस्थेची दिसतीये, याच्या मागचं सगळ्यात मोठं श्रेय जे आहे ते आज जे माझ्या समोर माझे सभासद बसलेले आहेत, ज्यांनी गेल्या 10 वर्षापासून आमच्यावर विश्वास ठेवला. 10 वर्षापूर्वी आज संस्थेमध्ये 2.5 लाख सभासद आहेत. दररोज किमान 200, 400, 500, 1000 लोक संस्थेसोबत कुठल्या ना कुठल्या शाखेच्या माध्यमातून जोडले जात आहेत. पण त्याही हे का होत आहे तर 10 वर्षापूर्वी इथं बसलेल्याच काही लोक आहेत की ज्यांनी सांगितलं होतं सर तुम्ही चांगलं काम करतायत, ग्रामीण भागात चांगल्या संस्थांची गरज आहे आणि तुम्ही या ठिकाणी एक शाखा द्या. ज्या ज्या गावांमध्ये, अगदी इथं आमची शाखा असेल, जवळ बालाम टाकलेला असेल, बोदेगावला असेल, शेवगावमध्ये असेल, ज्याही ठिकाणी आम्ही शाखा उघडत होतो त्या ठिकाणी काही चांगले सभासद आम्हाला मिळाले. त्या सभासदांनी सांगितलं सर तुम्ही शाखा उघडा, आम्ही मदतीला आहोत, तुम्ही स्थानिक नाही काही हरकत नाही, आम्ही कर्मचाऱ्यांना मदत करू. म्हणजे अगदी नुकतीच आमची खरवंडीला एक शाखा ओपन केली आणि ही शाखा ओपन करताना सर अनुभव असा होता की माझ्या कर्मचाऱ्यांना बाहेर वस्तू जरी पडलेली असेल तरी पाहायची गरज नाही. सकाळी 4 ते 5 गावकरी यायचे, ते म्हणायचे सर बँकेचं कामकाज चालू आहे, तिथून हेड ऑफिसला फोन लावायचे सर आज फर्निचरवाला माणूस आला नाही, सर आज ते सिमेंटच्या गोण्या लावल्या नाही. त्या म्हणायचो किंवा माझ्या कर्मचाऱ्यांचंही एवढं लक्ष नाही, एवढं स्थानिक ग्रामस्थांचं लक्ष आहे की सर शाखा आपल्या गावात उभी करायची आणि ही शाखा आपल्याला मोठी करायची आहे. आणि आनंद होतो सांगायला की शाखेच्या 3 महिन्यामध्ये, म्हणजे शाखा आम्ही डिसेंबरमध्ये फर्निचरचं काम केलं, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यात त्या शाखेचं ठेवींचं प्रमाण 5 कोटी रुपयांचं होतं. हे शक्य नाही आहे, हे सहज शक्य नाही आहे. यासाठी तुम्हाला जनमानसात मिसळावं लागतं, कर्मचाऱ्यांना ती सुविधा, ती सेवा द्याव्या लागतात. आणि अनेकदा माझे कर्मचारी अगदी गेवराई शाखेतले असतील किंवा इतर कुठल्याही शाखेतले असतील, हे जेव्हा माझ्याकडे येतात मला सांगतात की सर आमच्या भागामध्ये अमुक अमुक गावामध्ये ही अडचण आहे. त्या 2 वर्षापासून मागच्या तुम्ही अनेकदा आपल्या गावात अनुभव घेतला असाल
की ज्या काही आपले कर्ज वाटपाच्या सुविधा असतात यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांकडे कागदपत्राची उपलब्धता नसते, कुठेतरी काहीतरी बँकिंगमधून स्टेटमेंटच भेटत नाही. सरकारी बँकेच्या सुविधा आपल्यालाही माहिती आहेत की कितपत कशा आहेत, पण ह्या ज्या अडचणींमधून यांना त्रास होतो त्यावेळेस आपण सांगितलं होतं की सर तुम्ही काय करा, एक 2 4 लोकांचे ग्रुप तयार करा आणि सर्व लोक त्या गावामध्ये सकाळी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत उपलब्ध राहायचं. ज्यांचे अर्ज असतील, ज्यांना माहिती हवी असेल, ज्यांना इतर बँकेच्या सुविधा आल्या असतील, या इथून पुढे त्या गावामध्ये देत चला. कधी? मे, जून आणि जुलैच्या महिन्यामध्ये. कारण शेतीची कामं याच महिन्यात आहेत, शेतकऱ्याला कर्जाची गरज याच महिन्यात आहे. आणि तुम्ही जर म्हणजे हिवाळ्यात छत्र्या विकायला गेले तर कोणी घेणार नाही, तर त्या पद्धतीनं आत्ता गरज आहे, तर शेतकऱ्याच्या दारात तुम्ही आत्ता जा. वास्तव असं आहे सर, म्हणजे सांगायला, कर्ज वाटायला ही मुलं गेली आमची सर्व. पहिल्या 3 दिवसाचा अनुभव होता की 3 दिवसामध्ये 3 गावांमध्ये आम्ही गेलो कर्ज वाटायसाठी. उद्देश होता की किमान एक 25-30 चांगले शेतकरी वर्ग असतील, ऊस उत्पादक असो, कापूस किंवा सोयाबीन उत्पादक, जे काही पीक या भागात आहे, यांना आपण यांची माहिती घेऊ, यांचे कागदपत्र गोळा करू आणि यांच्या फायली आपण बनवून हेड ऑफिसला पाठवू. पहिल्या 3 दिवसामध्ये अगदी 20 लाखाच्याच कर्जाच्या फायली आल्या आणि 2 कोटी रुपयाच्या ठेवीच घेऊन लोक आले. आम्ही विचार केला होता की आपण कर्ज वाटायला गावात जातोय, पण शेतकऱ्याला आपण जनतो ना की शेतकरी राजा माणूस आहे, ते उगाच नाही. बँक दारात उभा राहिली, सेवा द्यायला जर बँक तयार झाली तर शेतकऱ्याचा विश्वास बँकेवर एवढा मोठ्या प्रमाणात तयार होतो की तो म्हणतो सर तुम्हाला कर्ज वाटायचेत ना, हे पैसे माझे, आता वाटा कर्ज. आज 1 ऑगस्टला शेवटचा दिवस होता शेतकरी कर्जाचा. अनेक अर्ज आहेत की ज्याच्यावर प्रोसेस चालू आहे, त्याच्यावरती कर्ज वाटप चालू आहे, थोड्या मोठ्या काही ना काही अडचणी असतात, पण ह्या सगळ्यातून सुद्धा एक विश्वास वाटतो ज्यावेळेस या पद्धतीनं या गेवराईच्या भागातून किंवा आमच्या सर्व शाखाच्या भागातून लोक आमच्यापर्यंत येतात. हे चांगले अनुभव आम्हाला सांगतात, अगदी फोन करून मुख्य कार्यालय की सर तुमचे कर्मचारी आज आले होते, तुमचा कर्मचारी आज गावामध्ये येऊन आम्हाला ही चांगली सुविधा दिली, सर माझं वेळेवर मला कर्ज भेटलं. आणि समाधान वाटतं की ज्या उद्देशाने अविनाश सरांनी ही संस्था सुरू केली, आज मान्य कृष्णा मजुरे सर ज्यांनी ही धुरा सांभाळली आहे, तर यांची जेव्हा आमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते तेव्हा, आणि ह्या सभासदांचा जेव्हा आमच्या हेड ऑफिसला फोन येतो की सर आजही मी सकाळपासून इथं आलो आणि जेवढी ग्राहकांना मी भेटलो प्रत्येकानं समाधान व्यक्त केलं की सर चांगली सेवा आहे. सर गेवराईत जेवढ्या संस्था आहेत, आज गेवराईत जेवढ्या बँका आहेत, यामध्ये आम्हाला आमच्या घरापर्यंत येऊन सेवा देणारी ही एक नवीन संस्था आम्हाला भेटली. हा आदर्श या संस्थेने या गावात तयार केला आणि खरोखरच जे काम, जे परिश्रम या भागात झाले त्याचा अभिमान आणि कौतुक वाटतं. मी अधिक वेळ घेत नाही, अगदी शेवटच्या 1 मिनिटात, कारण आपल्याला सगळ्यांना ज्यांना ऐकायचं आहे ते तुमच्या चेहऱ्यावरही मला दिसतंय की आपल्याला गणेश सरांना ऐकायचं आहे. शिवचरित्रावरती सरांचं जे यूट्यूबवरचं भाषण आपण आजपर्यंत पाहिलं आहे, त्यांचा जो आवाज आपण फक्त व्हिडिओच्या माध्यमातूनच ऐकत आलो, प्रत्यक्ष त्या व्यक्तीला आपल्याला स्टेजवर आज उभं राहून ऐकून मंत्रमुग्ध व्हायचं आहे. तर त्या व्यक्तीसाठी थोडंसं माझं जे काही भाषण आहे मी आवर्त घेतो आणि आपण जो काही प्रतिसाद आजपर्यंत संस्थेला दिला आहे तो यापुढे मिळत राहील. आपले आशीर्वाद या शाखेला यापुढे मिळत राहील. आपल्या सूचना, आपले अभिप्राय या शाखेला परत मिळत राहील असं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण शुभेच्छा द्याव्यात आणि आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सुरेंद्र आप्पा रुकर साहेब. आदरणीय व्यासपीठ, आपल्या गेवराईचे ग्रामदैवत असलेले दिलीप बाबा, गेवराई नगरीचे माजी नगराध्यक्ष सुशील भाऊ आणि आपल्या शाखेचे आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलेले प्रभावी व्यक्तिमत्व, बोलण्यातून त्यांनी जे आपल्यासमोर मांडलं ते एक अभूतपूर्व नाही आहे, तो एक अनुभव आहे. कारण गेल्या बऱ्याच काळापासून व्यापारी महासंघ अनुभवतोय की मल्टीस्टेजचे सर्व स्टॉप असेल, सुरुवातीला त्यांनी खाते उघड्या असं आमच्याकडे आले होते, पण आम्हाला वाटलं चला नवी शाखा आहे आपण काय करावं. पण ज्यावेळेस त्यांचा अनुभव घेतला असं जाणवलं की त्यांनी जी तत्परता सेवा गेवराईला दिली आहे
आत्ताच साहेबांनी सांगितलं की बाबा ज्या ठिकाणी खाते जे थकीत आहेत, तर वावरे सरांनी सांगितलं बाबा थकीत आमच्याकडे लिस्टच नाही आहे. म्हणजे असं आपल्याला कळतं की बाबा या ठिकाणचा व्यवहार एक पारदर्शक व्यवहार आहे. आता साहेबांनी आपल्या बोलण्यामध्ये सर्व अनुभव सांगितला आहे. फक्त मी आज गेवराई व्यापारी महासंघातर्फे या शाखेच्या 9व्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देतो आणि यापुढील कारभार असाच कायम राहो. कारण दिलीप बाबा आज प्रत्येक ठिकाणच्या बँकेचे उद्घाटन करतात आणि ते स्वतः गणितज्ञ आहेत. गणिताची भाषा ते म्हणजे त्यांच्या शब्दात मांडतात की तुम्ही लोकांची काळजी घेतली तर लोक तुमची काळजी घेतात. म्हणून आज त्यांनी सांगितलं की आमच्याकडे थकीत नाही आहे. तुमच्या ज्या या वागणुकीला गेल्या 9 वर्षापासून जो प्रतिसाद मिळतोय यापुढेही सतत मिळेल आणि आमचा व्यापारी महासंघ तुमच्यासोबत सदैव आहेच. एवढे 2 शब्द बोलून मी माझी तुमची थांबवतो. धन्यवाद आदरणीय रुकर साहेब. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये प्रज्ञेश भैया कराड साहेब उपस्थित आहेत. पराड साहेब मी त्यांना विनंती करतो या सोहळ्याच्या निमित्ताने आपण शुभेच्छा द्याव्यात. नंबर विनंती. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, व्यंकटेश मल्टीस्टेट जर सांगायचं झालं तर जे अभिमान शिंदे सर आहे हे माझे आयडल आहेत आणि मी त्यांचा एक विद्यार्थी आहे की मी अभिमान शिंदे सरांचे सर्व मार्गदर्शन मी माझ्या जीवनात अनुभवले आहेत आणि मी गेवराई शाखेचा 9व्या वर्धापना निमित्त व्यंकटेश मल्टीस्टेटला शुभेच्छा देतो. धन्यवाद आदरणीय प्रज्ञेश भैया. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये सन्माननीय हरिभक्तपरायण दिलीप महाराज घोंगे साहेब मठाधिपती चिंतेश्वर मंदिर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण या परिवाराला पुढच्या भव्यदिव्य यशोदायी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद प्रदान करावेत. आदरणीय हरिभक्तपरायण दिलीप महाराज घोंगेजी. हरि ओम. अधिनाथ नमस्कृत्यं शक्तियुक्तं जगद्गुरुं. व्यंकटेश मल्टीस्टेटच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाचं आकर्षण असलेले व्याख्याते शिंदे सर, माझे लाडके विद्यार्थी गेवराईचे माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, या ठिकाणी गोदावरीचे पराड सर, काळे सर, अन्य सर्व मान्यवर, व्यंकटेश या संस्थेचे सभासद, या संस्थेवर प्रेम करणारे सर्व सज्जन आणि माता बहिणींनो, गेवराई शहरामध्ये गेल्या 9 वर्षापूर्वी ओपन झालेली व्यंकटेश मल्टीस्टेट आणि गेवराईत आज स्वतःच्या जागेमध्ये स्थानांतरित होऊन या ठिकाणी आपला व्यवसाय करत असलेली ही शाखा निश्चितपणे गेवराई शहरामध्ये आज माझ्या माहितीप्रमाणे 60-70 मल्टीस्टेट आहेत आणि गेवराई तालुक्यात 100पेक्षा जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान, वेगळं अस्तित्व. कारण आम्ही सगळे पश्चिम महाराष्ट्रातले आहोत. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातला आहे. माझंही मूळ गाव पाथर्डी नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यामध्ये येऊन शाखेने केलेली ही प्रगती निश्चितपणे अतिशय स्तुत्य आहे. बोलण्यासारखं खूप आहे. आपणाला खरोखर तर मलासुद्धा सरांचं व्याख्यान ऐकण्याची खूप आतुरता आहे. बँकिंग हा माझा M.Com पर्यंतचा अतिशय आवडीचा विषय आहे आणि गेवराईतल्या जवळजवळ 99% मल्टीस्टेटचं उद्घाटन मीच केलेलं आहे. सगळ्यांना माहीत आहे. या 82 ते 2003 पर्यंत मी गेवराई शहरामध्ये म्हणजे गेवराईतले पहिले कोचिंग क्लासेस ज्याला म्हणतात ते 22 वर्ष चालवलेले आहेत. या शाखेचे मॅनेजर जे दीपक वावरे आहेत ते माझे विद्यार्थी आहेत. स्टेजवर बसलेले नगराध्यक्षही माझे विद्यार्थी आहेत. आपण सगळ्यांना मी परिचित आहे आणि आपण मला बऱ्याच वेळेस ऐकतायत म्हणून मी एवढंच म्हणेल, आजच्या दिवशी भगवान चिंतेश्वराच्या चरणी प्रार्थना करेल की व्यंकटेश मल्टीस्टेटची 10 वर्षातली जी प्रगती आहे ती अशाच प्रकारे वटवृक्षामध्ये त्यांनी लावलेलं छोटंसं 14 म्हणजे 2014 मध्ये लावलेलं रोपटं
आज 60 शाखेच्या वरती जात आहे. लवकरात लवकर त्यांच्या 100पेक्षा जास्त शाखा होत हीच भगवान चिंतेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांची अशीच प्रगती होत राहो हीच परत एकदा भगवंताच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. हरिओम दास. धन्यवाद आदरणीय महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपणास विनंती. माननीय महाराज म्हणाले की हे जो परिवार आहे व्यंकटेशचा परिवार हा पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यामध्ये आला कारण प्रभू श्रीरामचंद्र आमच्या नगरमधून इकडे आले होते. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या आपल्या विषयाचे प्रमुख व्याख्याते माननीय गणेश शिंदे. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे हरिभक्त परायण आदरणीय परमपूज्य दिलीप महाराज, व्यासपीठावर उपस्थित असणारे या नगरीचे नगराध्यक्ष तसेच व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन, सर्व संचालक, CEO, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर व्यंकटेश मल्टीस्टेटचा हा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली एक प्रेरणा आहे. या विषयावरती मी तुमच्याशी संवाद साधावा या उद्देशानं मला निमंत्रित केलेलं आहे. गेली अनेक वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय. गेले अनेक वर्ष आपण शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन मिरवतोय. पण हे डोक्यावर घेऊन मिरवत असताना आपण शिवरायांना डोक्यात घेतलं का किंवा त्यांना हृदयात मुरवलं का किंवा त्यांनी ज्या उद्देशानं स्वराज्य निर्माण केलं त्या उद्देशाच्या प्रती डोळे उघडून आम्ही तिकडे पाहिलेलं आहे का, अशा अनेक गोष्टींचं चिंतन खरं तर या विषयाच्या निमित्तानं होणं गरजेचं आहे. आत्ता स्टेजवर बसलेलो असताना मी बातमी वाचली. प्रसिद्ध दिग्दर्शक देसाई ज्यांनी अनेक चित्रपट निर्माण केले, अनेक चित्रपटांना दिग्दर्शन केलं, अगदी लगान वगैरे सारखे चित्रपटांना ज्यांनी दिग्दर्शन दिलं, त्यांनी काल आत्महत्या केली त्यांच्या स्टुडिओमध्ये. प्रसिद्धीच्या एवढ्या झोतात असणारा किंवा व्यावहारिकदृष्ट्या आपण ज्यांना यशस्वी समजतो अशा यशस्वीतेच्या शिखरावरती असणाऱ्या माणसांना एखाद्या टप्प्यावरती आत्महत्या करावीशी वाटते. म्हणजे हे आत्ताची बातमी आहे म्हणून मी ते उदाहरण दिलं, पण अनेक अशी उदाहरणं आहेत. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी आत्महत्या केलेलं आपण पाहिलं. काही वर्षांपूर्वी तर भय्यू महाराजांनी आत्महत्या केली. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की आयुष्याच्या एका टप्प्यावर असं वाटतं की बाबा रे आता जगण्यात काही राम उरलेला नाही आणि माणसं अस्वस्थ होऊन जातात. नोकरी मिळाली नाही म्हणून आत्महत्या, मार्क कमी मिळाले म्हणून आत्महत्या, लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या, पीक सापडलं नाही म्हणून आत्महत्या, व्यवसायामध्ये अडचण आली म्हणून आत्महत्या. मला वाटतं की ज्या ज्या वेळेस असे प्रसंग आयुष्यात येतील आणि असं वाटेल की आता सगळं काही संपलंय, त्यावेळेस आपण शिवचरित्र वाचलं पाहिजे, शिवचरित्र अभ्यासलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं आयुष्य हे निव्वळ संघर्ष आहे, पण या संघर्षात सुद्धा हा माणूस असा छाती काढून पहाडासारखा उभा राहतो. काय जगणं आहे हो छत्रपती शिवाजी राजांचं. मी तर नेहमी सांगतो, ज्या ज्या वेळेस आपण अस्वस्थ होऊ ना, शिवाजी राजांच्या आयुष्यातलं एक प्रकरण आपण सगळ्यांनी अभ्यासलं पाहिजे आणि ते म्हणजे आग्र्यावरून सुटका. आता जर आम्ही आग्र्यावरून सुटका हे प्रकरण वाचलं तर आपल्याला ती अक्षरशः जादू वाटावी इतकं प्रभावित करून टाकणार ते प्रकरण. पण स्वतः शिवाजी महाराज जेव्हा ते अनुभवत असतील काय परिस्थिती असेल, मला थोडा विचार करा. एक एक किल्ला मिळवत असताना कितीतरी मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली, लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात समशेरी दिल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी राजांचं वेगळेपण काय माहिती, शिवाजी राजांनी स्वप्न पाहायचं धाडस दाखवलं. हे शिवाजी राजांचं वेगळेपण आहे. हे वेगळेपण आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेस कुणीही स्वप्न बघायलाच तयार नव्हतं, त्यावेळेला शिवाजी राजे स्वप्न पाहायचं धाडस करतात. एक एक किल्ला आत्मसात करत हिंदवी स्वराज्य उभं करतात.
आणि आयुष्याच्या आशा वळणावर, स्वराज्याच्या आशा टप्प्यावरती शिवाजी राजे आहेत, तिथे मिर्झा राजेसारखं संकट स्वराज्यावरती चालून येतं. आणि मग शिवाजी राजांना कळतं की आता मिर्झा राजेसोबत दोन हात करणं स्वराज्याच्या हिताचं नाही. लक्षात घ्या, आयुष्य म्हणजे केवळ संघर्ष नाहीये. आयुष्य म्हणजे कधीतरी तडजोड आहे. आयुष्य म्हणजे फक्त संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहणं नाहीये. आयुष्य म्हणजे कधीतरी दोन पावलं माघार घेणं, कधीतरी संकटाकडे दुर्लक्ष करणं, कधीतरी संकटाला वौसा घालून निघून जाणं, कधीतरी संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जाणं, तर कधीतरी दोन पावलं माघार घेऊन नंतर उंच अशी चित्त्यासारखी झेप घेणं. हे शिवचरित्रातनं शिकावं. मिर्झा राजेचं संकट आलं स्वराज्यावरती. शिवाजी राजांना कळलं मिर्झा राजेसोबत दोन हात करणं सध्या हिताचं नाही. शिवाजी राजे माघार घेतात, मिर्झा राजे सोबत तह करतात. तहामध्ये 23 किल्ले मिर्झा राजेला देतात. आणि नुसते किल्ले देऊन थांबत नाहीत, औरंगजेबाला भेटायला आग्र्याला जातात. औरंगजेबाला भेटायला शिवाजी राजे एकटे जाऊ शकले असते, पण जाताना एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन जातात. आता मधला जो प्रवास आहे, त्या मधल्या प्रवासामध्ये शिवाजी राजे आणि संभाजी राजे सोबत आहेत. काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांसोबत? काहीतरी गप्पा झाल्या असतील की नाही? काय सांगितलं असेल शिवाजी राजांनी संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील शिवाजी राजे? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे, आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पाटील, और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना, ही जी जगण्याची उर्मी आहे ना, ती आम्हाला येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. छोट्या छोट्या संकटांनी गर्भगळीत होऊ नका. मान सन्मानाचे प्रसंग जसे आयुष्यात येतात, तसे अपमानाचेही प्रसंग आयुष्यात येतात. जसा मान सहन करता येतो तसा अपमानही कधीतरी सहन करता आला पाहिजे. योग्य प्रसंगी आपण आपली सन्मानाची बाजूही दाखवून दिली पाहिजे. पण तारतम्यानं आयुष्य कसं जगावं ना, हे मात्र शिवाजी राजांकडनं आपण शिकलं पाहिजे. गंमत बघा, शिवाजी राजे आग्र्याला गेलेत. आग्र्याला गेल्यानंतर शिवाजी राजांना सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं. सरदारांच्या रांगेत उभं केलं हा शिवाजी राजांचा अपमान होता. शिवाजी राजे अपमान सहन करत नाहीत. आजवरची दरबाराची रीत होती, औरंगजेबाला मुजरा करायचा, 10 पावलं मागे यायचं, पण औरंगजेबाला पाठ मात्र कुणी त्या सभागृहात दाखवायची नाही. आतापर्यंतचा रिवाज होता, वरती आवाज करून, उंच आवाज करून औरंगजेबाच्या त्या दरबारात, त्या सभागृहात कुणी बोलायचं नाही. शिवाजी राजांना सरदाराच्या रांगेत उभं केलं. शिवाजी राजे अपमान सहन करत नाहीत. त्या दरबारामध्ये तिथे लगेचच मिर्झा राजेंचा मुलगा रामसिंग त्याला जाब विचारतात, आम्हाला अपमान करायला तुम्ही इथं सभागृहात बोलवलंय, आम्ही राजे आहोत आणि तुम्ही आम्हाला सरदारांच्या रांगेत उभं करतात. आजपर्यंत अशी मर्दुमकी आग्र्याच्या त्या औरंगजेबाच्या सभागृहात कुणीच दाखवली नव्हती. ती पहिल्यांदा जर कुणी दाखवली असेल तर ती छत्रपती शिवाजी राजांनी दाखवली. आजपर्यंत कुणीही मुजरा करून पार दाखवली नव्हती, पण शिवाजी राजे मुजरा बिजरा काय नाही, राग व्यक्त करतात, स्वाभिमान दाखवून देतात, औरंगजेबाला पार दाखवतात
आणि ते सभागृह सोडतात. आणि हे सगळं कोण बघतंय माहितीये? शिवाजी राजांच्या सोबत आलेले संभाजीराजे डोळे उघडे ठेवून बघतायत की अरे आपला बाप काय मर्दुमकी गाजवतो, आपला बाप या परकीयांच्या गोटात काय स्वाभिमानानं वागतो. माझा दावा आहे साहेब, आपण जसं वागू ना तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागत असते. आदर्श हे नुसते सांगून निर्माण करता येत नाहीत, आपल्या वागण्या बोलण्यातनं आदर्श निर्माण करावे लागतात. शिवाजीराजे स्वाभिमानानं जगतात हे स्वतः संभाजीराजे डोळ्यानं बघतात आणि आयुष्यभर तो स्वाभिमान मग संभाजीराजांनी सोडला नाही. आपण संभाजीराजांना छावा म्हणतो, छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह म्हणून छत्रपती संभाजीराजे छावा म्हणून जन्माला आले आणि छावा म्हणूनच ते जगले. मला वाटतं हा स्वाभिमान आपल्या नसा नसात असला पाहिजे. संकट येतात जातात पण गर्भगडीत होऊ नका. कधी छाती काढून उभे राहा तर कधी 2 पावलं माघार घ्या. आग्र्याच्या सभागृहामध्ये शिवाजीराजांनी स्वाभिमान दाखवला, पण शिवाजीराजांना ज्यावेळेस बंदिवासात ठेवलं, नजरकैदेत ठेवलं, तेव्हा मात्र शिवाजीराजांना कळलं आता थोडंसं 2 पावलं माघार घ्यावी लागते. शिवाजीराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं. पहिलं पत्र लिहिलं, मी आता आग्र्यामध्ये रमलो आहे, माझी आई आणि माझी पत्नी यांना आग्र्याला येण्याची परवानगी मिळावी. आता मला सांगा, कोणता राजा स्वतः संकटात असताना आईला आणि पत्नीला आग्र्यात बोलवेल का? औरंगजेबाच्या डोक्यात केवळ एवढाच विचार चमकून जावा की आता शिवाजीराजांच्या डोक्यात पळून जायचा विचार उरलेला नाही आणि म्हणून त्या अर्थानं पत्र पाठवलं. औरंगजेबानं तात्काळ परवानगी दिली. नुसती परवानगी नाही, त्यांना येण्याचा खर्च सुद्धा आग्र्याच्या तिजोरीतून केला जाईल असा फरमान देऊन टाकला. पण अंतराचं आणि पावसाचं कारण सांगून शिवाजीराजांच्या मातोश्री आल्या नाहीत आणि पत्नी आली नाही. दुसरं पत्र शिवाजीराजांनी पाठवलं. दुसऱ्या पत्रात ते म्हणतात, माझ्यासोबत आलेलं जे सैन्य त्या सैन्याला परत राजधानीकडे जायची परवानगी मिळावी, मोजके 5-10 सेवक माझ्यासोबत राहतील. औरंगजेबाला तेच हवं होतं. औरंगजेबानं तात्काळ परवानगी देऊन टाकली. आणि मग तिसरा प्रकार तुम्हाला माहित आहे, शेवटचं जाळं शिवाजीराजांनी टाकलं. आजारी पडायचं नाटक केलं. आजूबाजूच्या लोकांना मिठाई वाटपाचा कार्यक्रम ठेवला. मिठाईचे पेटारे भरून जात होते. आणि एक दिवशी शिवाजीराजे संभाजीराजे औरंगजेबाच्या नाकावर टिचून पेटाऱ्यात बसून जे बाहेर पडले, शिवाजीराजे थेट गडावरती. फक्त संभाजीराजांना मात्र काही दिवसांसाठी मथुरेमध्ये ठेवलं. प्लॅनिंग काय असतं, दूरदृष्टी काय असते, संयम काय असतो, व्यवहार चातुर्य काय असतं, हे सगळं जर शिकायचं असेल ना तर शिवचरित्रातनं शिकावं. व्यावहारिक दृष्ट्या दोघांनी एकत्र जाणं हिताचं नव्हतं, ओळखले जातील म्हणून संभाजीराजांना मथुरेत ठेवलं. राजनीतीचा एक भाग म्हणून त्यांना मथुरेत ठेवणं मी समजू शकतो, पण एक बाप म्हणून विचार करा बरं, पोराला संकटात मथुरेत ठेवायचं आणि राजांनी पुढे निघून जायचं सोपी गोष्ट होती का? सोपी गोष्ट नव्हती. बरं, शिवाजीराजे राजगडावरती पोहोचले. खरं तर औरंगजेबाला हरून तिथं आले होते. औरंगजेबाला त्याच्या नाकावर टिचून गडावर पोहोचले होते. शिवाजीराजांनी लगेच आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे होता. शिवाजीराजे किती संयमानं घेतात. शिवाजीराजे आपल्या आईला सांगतात, दरम्यानच्या प्रवासामध्ये काळानं घात केला आणि संभाजीराजे मारले गेले. केवळ आणि केवळ संभाजीराजे मारले गेले ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचावी आणि संभाजीराजांची शोध मोहीम औरंगजेबानं थांबवावी म्हणून फक्त ही बातमी पसरवली. नुसती बातमी पसरवली नाही, संभाजीराजांचे सगळे मरणोत्तर विधी गडावरती केले गेले आणि मग औरंगजेबानं संभाजीराजांची शोध मोहीम थांबवली. मला सांगा, राजे गडावर पोहोचले, शिवाजीराजे एवढं संयमानं घेतात. एखादा म्हणला असता सगळ्या गडाच्या पायथ्याला फ्लेक्स लागले पाहिजेत, राजे आपला हार्दिक अभिनंदन, आपण आग्र्याहून सुखरूप आलात, खाली 2-3 लिंबू टिंबू त्यांचे फोटो. राजे असलं काहीच करत नाही. काय संयम आहे हा? हे मला का सांगायचंय माहितीये? हे मी आत्ताच्या त्या बातमीच्या अनुषंगाने मी तुमच्याशी बोलत होतो. संकट येतात आणि जातात, पण गर्भगळीत होऊ नका. संकटांच्या समोर पाय टेकू नका. संकटांच्या समोर कधी छाती काढून उभे राहा तर कधी तारतम्यानं 2 पावलं माघार घेऊन पुन्हा आपली वाट आपल्याला निवडता येईल का यासाठी प्रयत्न करा. पण आत्महत्या हा पर्याय मित्रांनो नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही आत्महत्या करायला लागलो. आयुष्य परत आहे का? परत आहे का नाही मला तर माहित नाही. पण आता जे आपल्या वाट्याला आलंय ना ते मात्र आम्हाला आनंदाने जगता येईल का? आम्हाला आमच्या आयुष्याचा आनंद घेता येईल का?
मोठी स्वप्न आम्हाला बघता येतील का? इतरांच्या मदतीसाठी धावून जाता येईल का? आमचं जगणं सुंदर करता करता इतरांचं जगणं सुंदर व्हावं यासाठी 2 पावलं चालता येतील का? मला वाटतं याच्यासाठी जगणं आहे. मला तर या सगळ्या मित्रांचा व्यंकटेश ग्रुप 4 तरुण पोरांनी एकत्र येऊन हा ग्रुप सुरू केला. मला हेवा वाटतो या पोरांचा. मी जवळून हा 10 वर्षाचा सगळा प्रवास बघितलेला आहे. म्हणजे व्यंकटेश मल्टीस्टेट केली, आता शुगर इंडस्ट्रीमध्ये आलाय, अनेक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये हे सगळेजण काम करतात. मला वाटतं शून्यातून मोठी स्वप्न बघणं आणि त्याच्यासाठी धडपडणं हे तर शिवचरित्र आहे. आज आम्ही शिवचरित्रातनं काय घ्यायचं? आम्ही शिवचरित्र अभ्यासलं साहेब महाराज, पण ते फक्त मार्कांसाठीच अभ्यासलं. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाका, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचा. परवा तर 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. जर असं मार्कांच्या पलीकडं इतिहासाकडे बघायला शिका. इतिहासाकडे काय दृष्टीनं बघायचं ना, ती दृष्टी तयार करणं सुद्धा आज गरजेचं आहे. रोज आज आपण बघतो इतिहासातल्या महापुरुषांविषयी रोज कोण कोण काय 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 वक्तव्य करतं, त्याच्यावरनं 2-3 गटांमध्ये कायम वादावादी. इतिहासाकडे किती बघायचं, काय दृष्टीनं बघायचं ते ठरवून घ्या. इतिहासातल्या महापुरुषांना डोक्यावर घेऊन मिरवण्यातही धन्यता मानू नका. त्यांना डोक्यात घेता येईल का, हृदयात घेता येईल का, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावरती चालता येईल का, हा विचार महत्वाचा. आणि मग या जातीतल्या त्या धर्मातल्या महापुरुषांवरती कुणीतरी बोलावं. मग सगळ्याच जातीतल्या महापुरुषांना आम्ही जातीच्या चौकटीत बांधून टाकलं. त्या जातीच्या पलीकडे आम्ही त्या महापुरुषांना बघायला तयार नाही होत. मग कुणीतरी या महापुरुषाविषयी काहीतरी वक्तव्य करणार, कुणीतरी त्या महापुरुषांविषयी काहीतरी बोलणार, समाजामध्ये तेढ निर्माण होणार. मी आज या पवित्र व्यासपीठावरून तुम्हाला सांगतो, इतिहासामध्ये किती डोकवायचं याला मर्यादा आहेत. किती डोकवावं इतिहासामध्ये? गाडी चालवताना ड्रायव्हरला जर पुढे बघायचं असेल तर पुढे बघायला मोठी काच असते, आणि ड्रायव्हरला जर मागं बघायचं असेल तर त्याला छोटा आरसा दिलेला असतो. साहेब छोट्या आरशात दिसतं ना तेवढंच मागं बघावं. आम्ही मागं वळूनच जर बघायला लागलो तर पुढे जाणार कधी? 24 तास जर आम्ही इतिहासातच डोकावून बघणार असू तर आम्ही पुढे जाणार कधी आहोत? मधल्या आरशातनं जे मागं दिसेल ना तेवढं मागं बघा, बाकी पुढे चालता येईल का याचा विचार करा. आज तुम्ही बघा आपल्या आजूबाजूचे देश, आज चायना कुठे, आज दुबई कुठे, आज शेतीच्या क्षेत्रामध्ये इस्रायल कुठल्या कुठे निघून गेलं. का आम्ही या लोकांचे आदर्श घ्यायचे नाहीत? 93-95 ला आम्ही गॅट करार स्वीकारला, आम्ही खुला आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या उद्योगाला, व्यवसायाला, व्यापाराला, गावाच्या, तालुक्याच्या, देशाच्या भिंती आता उरलेल्या नाहीयेत. का आमच्या पोरांनी प्रशासनात यायचं नाही? का आमच्या पोरांनी उद्योग व्यवसायात यायचं नाही? का आमच्या पोरांनी उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं जगात पोहोचू अशी स्वप्न बघायची नाहीत? मगाशी सीओ साहेबांनी एक व्यथा व्यक्त केली, आमच्या मागच्या पिढीला पिकवता येत आहे, आमच्या मागच्या पिढीला त्याची कष्ट करायची ताकद आहे. पण आता जी तरुण पोरं बाजारात आलेली आहेत, त्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत, 2 पुस्तकं ती नव्याने शिकलेली आहेत. माझी या तरुण पोरांना विनंती आहे, आपल्या बापाला पिकवता येतं पण दुर्दैवानं त्याला विकता मात्र येत नाही. त्याला पिकवण्यासाठी कष्ट करायचं कळतंय, पण विकण्यासाठी जे कौशल्य आहेत ना ती मात्र त्याच्याकडे नाहीत. मग तरुण पोरांनी ती कौशल्य आत्मसात करायला नकोत? अहो साधा तुरीला चाळा मारून जरी विकायला नेलं तरी 2 रुपये जास्त मिळतात. काहीतरी आपल्या वडिलांनी जे पिकवलंय त्यात व्हॅल्यू ऍडिशन आम्हाला करता येईल का? लहानपणी आपल्याला धडा होता लाल चिखल नावाचा. टोमॅटो विकायला गेलेला शेतकरी, टोमॅटोला भाव मिळाला नाही आणि रस्त्यावर फेकून द्यावे लागले. त्याला रस्त्यावरती टोमॅटो फेकून द्यावे लागले. एक तरी सॉस बनवणारी कंपनी, एक तरी केचप बनवणारी कंपनी भाव मिळाला नाही म्हणून केचपची पाकिटं रस्त्यावर फेकून दिलीत, असं कधी बघितलंय का? तुम्ही म्हणाल मग आता एक शेतकरी केचपचा प्लॅन टाकू शकतो का? आता 1-2 नाही, ग्रुपने एकत्र येऊन काम करायची गरज आहे. इस्रायलमध्ये 2-2, 3-3 हजार शेतकरी एकत्र येतात. आपल्या 2 भावांची भांडणं मिटत नाहीत बांधवून. दोघांच्या भांडणात वकील 2 एकर विकत घेत, हे 10 वर्ष भांडत बसत आहे. 10-20 लोकांनी एकत्र येऊन ग्रुप शेतीकडे जाता येईल का? एकत्रित येऊन एखादा प्लांट सुरू करता येईल का? एखादा प्रक्रिया उद्योग सुरू करता येईल का? आपल्या पोरांनी उद्योग व्यवसायाची स्वप्न बघितली पाहिजेत. बटाटा 10 रुपये किलोने विकला जाईल, इकडे वेपर्सचं पाकिट तुम्ही 10 रुपयाला घेता. 10 रुपयाच्या वेपर्सच्या पाकिटात 4च वेपर्स असतात, बाकी हवाच असते. पण पैसे हवेचे आहेत, ती हवा तुम्हाला करावी लागेल मार्केटमध्ये.
आणि त्याच्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य तुम्हाला आत्मसात करावी लागतील. का आम्ही व्हॅल्यू ॲडिशनचा विचार करत जळगावला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये. केळी उत्पादक शेतकऱ्याच्या पोरांचा मला हेवा वाटतो. अहो, त्यांनी शेताच्या बाहेर असे वेपर्सच्या भट्ट्या टाकल्यात. जाणारी येणारी लोक थांबतात, शेतातून केळी आणायची आणि तिथे वेपर्स तयार करून देतात. दिवसभरात 5-10 हजार रुपयाचा गल्ला आहे. नगर पुणे हायवेवरती चिक्कूचा बाग आहे. त्यानं सुरुवातीला असा बॅनर लावला होता, ग्राहकांना आपल्या हातानं झाडावरचे चिक्कू तोडून घ्यावेत. ग्राहकाला चिक्कू नवीन आहे का? पण शेतात जाणं नवीन आहे, हातानं तोडणं नवीन आहे. लोक एवढी गर्दी करायला लागले, आता ते पार्किंगचे 30 रुपये घेते गाडीला आणि येणारे जाणाऱ्याला विचारतंय जीवन जाणार का? वाटीभर झुणकान 2 भाकरी 100 रुपयाला विकतो. परवा म्हटला, साहेब चिक्कूत पैसे भेटले नाही, तेवढे पार्किंग आणि झुणका भाकर मध्ये मिळवले. म्हणलं काय लागतो उद्योगाला, व्यवसायाला? ही उद्योग व्यवसायाची दृष्टी आमच्यामध्ये असली पाहिजे. अहो, शिवाजी महाराजांनी इकडे पोर्तुगीजांनी कोकण किनारपट्टीवरती जहाज उभी केली आणि कर आकारायला सुरुवात केली. शिवाजी राजांनी पोर्तुगीजांना दम भरला. उद्योग आमचा, व्यवसाय आमचा, व्यापार आमचा, किनारपट्ट्या आमच्या, बाजारपेठ आमची, आणि कर लादणारे तुम्ही कोण? शिवाजी राजांनी स्वतःची कर प्रणाली विकसित केली. शिवाजी राजांनी सुरत लुटली, ती केवळ पैशांसाठी नाही, तिथल्या व्यापाऱ्यांना दम भरला. तुम्हाला जर उद्योग व्यवसाय व्यापार करायचा असेल तर दिल्लीत बसलेला औरंगजेब तुमच्या रक्षणासाठी येणार नाही, तुम्हाला आमचं राज्य स्वीकारावं लागेल. गुजरात मधून येताना काही उद्योग व्यवसाय व्यापार करणाऱ्या लोकांना पुण्यात घेऊन आले. इथली बाजारपेठ सुद्धा मजबूत असली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश शिवाजी राजांनी दिले. ही शिवाजी राजांची उद्योग व्यवसायाच्या संदर्भातली दृष्टी होती. आम्हाला अजून कळलं नाही की आमच्या पोरांनी उद्योग व्यवसायात व्यापारात आलं पाहिजे. काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कुठे जातील, कष्ट करतील, पोट भरतील. आम्ही कुठं आहोत? आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. आम्हाला नोकऱ्या लागल्या पाहिजेत. बरं चला, नोकऱ्या सुद्धा जरा मोठी स्वप्न बघावं. नोकरी नोकरी, आम्ही नोकरीसाठीच फक्त शिकलो का? चांगलं MBAच्या कॉलेजमध्ये आज मी बघतो जाहिरातीचे बोर्ड लागलेले आहेत, 100% जॉब गॅरंटी. MBA करून जर तुम्हाला नोकऱ्याच करायच्या तर तुम्ही हे बॅनर लावता कशाला 100% जॉब गॅरंटी? का MBA झालेल्या पोराला वाटत नाही मी बिझनेसचे स्किल आत्मसात केलेत, मी बिझनेसमध्ये येईल? आम्ही ही स्वप्नच आमच्या पोरांना दाखवली नाही आणि याला पोरं कारणीभूत नाहीत, पालकही तितकेच कारणीभूत आहेत. पोरग काही वेगळं करायला गेलं, बापच त्याला सांगताय अंथरूण पाहून पाय पसर, अंथरूण पाहून पाय पसर. चला, ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. एवढी मोठी स्वप्न आम्हाला आमच्या मुलांना दाखवता आली पाहिजे. आम्ही सांगितलंय नोकरी कर, नाही तर तुझं लग्न पण जमत नसतं. पोरं पण असली हुशार आहेत ना, लग्न जमत नाही तोवरच नोकरी करते, लग्न झाल्यावर सोडून देते ते. आज मुलीच्या आई वडिलांना टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आई वडिलांना. प्रत्येक गावात 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं बिन लग्नाची आहेत. मागच्या महिन्यामध्ये टीव्हीला बातमी होती, सोलापूरमध्ये तरुण पोरांनी लग्न जमत नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुम्हाला पोरी बघायचं? लात मारील तिथून पाणी काढेल असं नेचर असलं पाहिजे. स्वतःला सिद्ध करा रे, रांगा लागतील. आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्राने त्याला सांगितलं टेन्शन घेऊ नको, म्हटला ते मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा मग लग्न जमतं म्हणला. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं किती पगार आहे, यानं सांगितलं 1.5 लाख. ते मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, पण कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि त्यासाठी मोठी स्वप्न बघितली पाहिजेत. आपल्या डोळ्यासमोर आदर्श आहे हो या पोरांचा. या मगाशी सरांविषयी सांगितलं, शिंदे सरांविषयी. प्राथमिक शिक्षक होते, कम्फर्ट झोन मध्ये होते, नोकरी होती सरकारी, आयुष्यभर छान नोकरीमध्ये चांगलं आयुष्य जगू शकले असते. पण नाही, मी नोकऱ्या देणारा झालो पाहिजे. आज कितीतरी 500-700 कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम या ग्रुपनं केलं. मला वाटतं अशी मोठी भन्नाट स्वप्न आम्हाला बघता येतील का? तुम्ही दुबई बघा, आपल्या शेजारचा देश आहे. काय होतं दुबईमध्ये? 84-85 पर्यंत फक्त तेलाचे पैसे होते. पण आज
आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. त्या लोकांना कळालं आपल्याकडे जे तेलाचे पैसे आहेत ते आपण प्रॉपर वेने युटिलाइज केले पाहिजेत. पर्यटनाच्या क्षेत्रात त्यांनी जगाला दुबईकडे आकर्षित केलं. मध्यंतरी बिझनेस एक्सपो झाला तो दुबईमध्ये झाला. जगातल्या लोकांना वाटतंय फिरायला आपण दुबईत गेलं पाहिजे. वाळवंटामध्ये त्यांनी स्वर्ग निर्माण करावा असं पर्यटनाच्या दृष्टीनं लोकांना आकर्षित केलं. आपल्याकडे तर भरभरून निसर्ग आहे, का आम्ही पर्यटनाच्या दृष्टीनं आमच्याकडे बघू शकलो नाही? का आम्ही ती उद्योग व्यवसाय व्यापाराची दृष्टी आमच्या पोरांमध्ये निर्माण करू शकलो नाही? मला वाटतं ती दृष्टी निर्माण करणं हे इथून पुढचं काम असणार आहे. मी जेजुरीला गेलो होतो. काही पोरांचं मला भन्नाट आयडिया असतात त्यांच्या डोक्यात. ते 4-5 पोरं त्या जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्यांना विचारलं काय करता रे फोटो काढून? एक पोरगा मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणला आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हणलं काय करणार? काय नाही म्हणला, ते एकदा का जेजुरीत आले खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार, आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतं. 2 प्रकार आहेत मार्केटिंगचे. एक, तुमच्याकडे आहे ते लोकांच्या मनावर बिंबवा, किंवा 2, लोकांची गरज ओळखा आणि ते लोकांपर्यंत नेऊन पोहोचवा. लहानपणी आपल्या सॅरेलॅक बोर्नव्हिटा होतं का? आता प्रत्येक आईला वाटतंय कॉम्प्लॅन असल्याशिवाय पोरगं वाढतच नाही. जाहिरात कंपन्यांनी तुमच्या मनावर बिंबवलं आणि मार्केट कॅप्चर केलं. मध्यंतरी तर कोल्ड्रिंकचा जमाना होता. आता तरी ते कोल्ड्रिंकचं प्रमाण जरा कमी होत चाललंय. पण तुमच्या तारुण्यात कोल्ड्रिंक म्हणजे ते लग्नात सुद्धा 1 बाटली 2 स्ट्रॉ. फोटोग्राफर पण सांगायचं ते कोल्ड्रिंकचा असले तो फोटोचा अल्बमच पूर्ण होत नव्हता. काय जाहिराती कुछ तो तूफानी करते हैं, डर के आगे जीत है. परदेशातून आलेल्या कितीतरी कोल्ड्रिंक कंपन्यांनी भारतात मार्केट कॅप्चर केलं. आम्हाला आमचं ताक, आम्हाला आमचं दही, आम्हाला आमची लस्सी, आम्हाला आमची सोलकडी, आम्हाला आमचं लिंबू सरबत, उसाचा रस का जगभरापर्यंत पोहोचवता आला नाही? केवळ आणि केवळ उद्योग व्यवसायाची ती दृष्टी आम्ही आमच्या लेकरांमध्ये निर्माण करू शकलो नाही. काळ आणि वेळेनुसार आम्ही बदलू शकलो नाही. माझं सांगणं आहे की लोकांना काय लागतं ते शोधा आणि तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. यांनी ठेवी गोळा करायला सुरुवात केली नाही. यांनी सांगितलं लोकांना पैसे लागतात, आम्ही गावात जाऊन सांगायला लागलो कर्ज कोणाला पाहिजे ते सांगा. लोकांना जे हवंय तिथपर्यंत नेऊन पोहोचवा, बाकीचं मार्केट आपोआप तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. आपण काय करतो? आपल्याकडे जे आहे ते विकायचा प्रयत्न करतो. तेही एक स्ट्रॅटेजी आहे, नाही असं नाही, पण पहिल्या क्षेत्रात लोकांची गरज ओळखा आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला गंमत सांगतो, काही जण मार्केटिंग मध्ये इतके तरबेज असतात ते आपल्याकडे जे आहे ते विकणार काही केल्याशिवाय. म्हणजे एक बाई आहे, तिनं पोपट विकत आणायला गेली आणि तिनं साधारणतः 200-500 रुपयाचा पोपट 20,000ला विकत आणला. बाकीच्यांनी म्हटलं 20,000ला पोपट काय असं याच्यात? तिने त्या दुकानदारांनी सांगितलं हा खूप छान बोलतो म्हणून 20,000 रुपये किंमत. 2 दिवस घरी पोपट ठेवला, एक शब्द बोलला नाही. बाई त्या दुकानदाराकडे गेली म्हणली अहो 20,000ला पोपट घेतला, एक शब्द बोलत नाही. म्हणली बाई नुसता पोपट घेऊन उपयोगाचं नाही हो, त्याला मोठा पिंजरा लागतो, त्याला त्या पिंजऱ्यात राहायची सवय. आमच्याकडे 30,000ला पिंजरा आहे, तो घेऊन जा. 30,000 रुपयाला पिंजरा विकला. 2 दिवस पुढचे पोपट एक शब्द बोलला नाही. बाई परत आली, म्हणजे तुम्ही मला फसवलं, 20,000चा पोपट घेतला, 30,000 रुपयाला पिंजरा घेतला. ते नुसतं पिंजऱ्यात राहून उपयोग नाही हो, त्याला झुलायला झुला लागतो म्हणे, आमच्याकडे 40,000ला मिळतो. 40,000 रुपयाला झुला घेतला तरीही पोपट बोलला नाही. 8-10 दिवसांनी बाई येताना दिसली आणि दुकानदार म्हणला का हो पोपट बोलला? तिने बोलला, पण काल पोपट मेला आणि मरता मरता म्हटला जिथून पिंजरा आणला, जिथून झुला आणला त्याला विचार तुझ्याकडे खायला पण काय मिळतं का? लोकांना जे लागतं ना ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि ते पोहोचवण्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आम्ही आत्मसात केली पाहिजेत. आपण सगळेजण विक्रेते आहोत साहेब, आणि आपण हे मान्य केलं पाहिजे. आपण सगळेजण काही ना काही विकत असतो. प्रत्येकाचं प्रोडक्ट वेगळं आहे, पण आपण जगात सगळेजण विक्रेते आहोत. कुणाला त्याचा मोबदला पैशांच्या स्वरूपात मिळतो, कुणाला वेगळ्या दृष्टीने मिळत असेल, पण आपण सगळेजण विकत आहोत काय ना काय. म्हणून विक्रीची कौशल्य आम्हाला आत्मसात करता येतील का? ती कौशल्य आत्मसात करण्यासाठी काही वेगळे प्रयत्न तुम्ही करता का? मला वाटतं याचा विचार केला पाहिजे.
तुम्हाला आठवतंय का बघा, आम्ही लहान असताना टीव्हीला एक जाहिरात लागायची, मराठी पिक्चर असायचा 4 वाजता, धूमधडाका, थरथराट, आणि मध्ये एक जाहिरात लागायची, लाईफ बॉय है जहा. आठवती की नाही अजून पण? कारण त्यावेळेस ऑप्शन नव्हतं, आपण जाहिराती बघायचो. आता ही पोरं जाहिराती बघतच नाहीत. जाहिरात लागला का लगेच चॅनल बदलतो, पुढच्या मालिकेत काय चाललंय ते बघायचं असतं. जाहिराती बघितल्या पाहिजेत. मार्केट कसं बदलतंय, ट्रेंड कसे बदलतात हे जाहिराती पाहून आपल्याला कळतं. लाईफ बॉयची जाहिरात होती आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती आणि उल्लेख काय केलता, लाईफ बॉय है जहा, तंदुरुस्ती हे वहा. फुटबॉल खेळणारी पोरं, साबणही असला होता, लाल रंगाचा ठोकळा साबण असा फेकून मारला ना, प्रोडक्टच होतं, तंदुरुस्ती सोबत कम्पेअर केलेलं होतं. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती आणि लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर करून टाकलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर इकडे फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? आता लाईफ बॉयला कळलं, आता हे फुटबॉल खेळणारी पोरं जाहिराती दाखवून उपयोगाचं नाही. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला गेला आणि गुळगुळीत साबण आणला लाईफ बॉय गोल्ड नावाचा. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी रागात उतरून निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? पसीने के बदबू से परेशान. मुलगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्डनं आंघोळ करून येतो. लाईफ बॉयनं सुद्धा पुन्हा मार्केटमध्ये पाय रोवले. या लोकांना कळलंय हो जगात काय चालतं, ट्रेंड काय, मार्केट कसं बदलतंय आणि आपण आपल्या जाहिराती कशा बदलल्या पाहिजेत. मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळात एक तरी साबण जाहिरात करत होता का की आमचा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल, आमचा साबण लय सुगंधी आहे, असं कोण सांगत होता का? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येकाला जगायचं पडलं होतं. त्यांना कळलं की आता हेच सांगावं लागेल. आणि मला आहे ना साहेब, त्या मोती साबणाचं तर अजून समजलेलं नाही. ते वर्षभर कुठं असते कुणास ठाऊक, ते दिवाळीलाच येते. उठा उठा दिवाळी आली. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला मार्केट कॅप्चर करायचं. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. काय मार्केट आहे. आपण ठरवलं पाहिजे आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजून विकायचं आहे. तंत्रज्ञान बदलतं, त्याचं बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपण बदललं पाहिजे. शिवाजी राजांनी शस्त्र तयार करणारे कारखाने सुरू केले. शिवाजी राजांनी हलकी जहाजं तयार केली. शिवाजी राजांनी स्वतःची कर प्रणाली काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. हे शिवाजी राजांना त्या काळात कळलं होतं, आम्हाला अजून कळलेलं नाही. तुम्ही बघा, तुमच्या सगळ्यांचे, आमच्या आधीची जी पिढी जरा वयस्कर, तुमच्या सगळ्यांचे लग्नाचे फोटोचे अल्बम बघा, कोणत्या कॅमेऱ्यावर काढलेत? कॉडॅक. आता कॉडॅक आहे का? केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक मागं पडलं. एक काळ कॉडॅकचा जमाना होता, रोल टाकावा लागायचा, त्यात 36 फोटो झाल्यावर रोल संपायचा. नवरा नवरी हार घालायला आणि ह्याचा रोल संपायला. पण ते रोल संपल्यावर धुवून आणायचा. कोणत्या हिरीव जात होतं कुणास ठाऊक, त्यातले 2-5 फोटो जळायचे. आता आहे का कोडॅक? एकेकाळी ज्याचा जमाना होता ते आता बाजारात सापडत नाही. केवळ आणि केवळ बदलणारं तंत्रज्ञान आम्ही स्वीकारलं नाही. म्हणून बदलतंय तंत्रज्ञान, आम्ही त्याच्यासोबत जुळून घेतलं पाहिजे. आपल्या पिढीनं सगळ्यात पहिला फोन आयुष्यात कोणत्या कंपनीचा घेतला होता? नोकिया 3310, 1100, 3015. आता नोकिया आहे का बाजारात? केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया मागे पडलं. मला वाटतं काळ आणि वेळेनुसार बदलणं काय हे आपण शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला प्रयत्न करता येतील का याचा विचार करा. आयुष्य खूप सुंदर आहे. त्या सुंदर आयुष्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर काळ आणि वेळेनुसार बदलणारं तंत्रज्ञान आम्ही स्वीकारणं, काळाच्या पुढे जाऊन 2 पावलं विचार करणं, दूरदृष्टी असणं, मला वाटतं हे गरजेचं आहे. ती दूरदृष्टी सुद्धा आम्हाला शिवचरित्रामध्ये पाहायला मिळते. ओ काय दूरदृष्टी आहे शिवाजी राजांची. पुण्यामध्ये जेव्हा जिजाऊ शिवाजीराजे, एवढेचे शिवाजीराजे पुण्यात घेऊन आले, पुण्यामध्ये प्रचंड दहशत होती. लोक काही करायला तयार नव्हते. घरदार वाडे वगैरे सगळं सोडून आजूबाजूला निघून गेलेले होते. ती रोवलेली पहार उखडून टाकायचं काम जर कुणी केलं असेल, एवढ्याशा शिवाजीराजांनी केलं.
अंधश्रद्धा, अरे लोकांच्या मनात समज होता की पहार जो उखडेल त्याचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाईल. जिजामाता आपल्या लेकराला पुढे करतात आणि सांगतात या सोन्याच्या नांगरानं ही जमीन तुम्ही नांगरून काढा. शिवाजी राजांनी सोन्याचा नांगर पुण्यामध्ये फिरवला. ज्या शेतकऱ्यांकडे बैल नाही त्यांना बैलजोडी दिली, ज्यांना अवजारं नाही त्यांना अवजारं दिली, ज्यांच्याकडे बियाणं नाही त्यांना बियाणं दिलं. आणि पुण्यात सुद्धा शेती मजबूत झाली पाहिजे. काय काय दूरदृष्टी हो. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तर मुसक्या बांधून दरबारात हजर करा असे फरमान शिवाजी राजांनी काढले. शिवाजी राजे फक्त ढाल तलवारीचा इतिहास नाही, एक उत्तम प्रशासक म्हणून तुम्ही शिवाजी राजांकडे बघितलं पाहिजे. शिवाजी राजांनी शेतकऱ्यांना पत्र लिहिलीत, रात्री झोपताना दिवा विझून झोपा, तेलाच्या वासानं एखादा उंदीर पळत येईल, दातामध्ये ती त्या वात पकडेल, पळत सुटेल, त्या वाटीने एखादी गवताची काडी पेट घेईल, पाहता पाहता अख्खी गंज पेट घेईल. नैसर्गिक स्रोतांचं जतन केलं पाहिजे. हे शिवाजी राजांची पत्र आहेत. सैनिकांना पत्र लिहिली आहेत, शेतकऱ्याच्या बांधावरची झाडं विना परवाना तोडू नका, कामासाठी लागत असतील तर शेतकऱ्यांची परवानगी घ्या, त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना द्या. काय काय कळवळ आहे. मला वाटतं हे शिवचरित्रातनं आम्हाला शिकता येईल का याचा विचार आम्ही करायला हवा. मोठी स्वप्न बघू, उत्तम समाज व्यवस्था निर्माण करू, आपल्या पोरांना मोठी स्वप्न दाखवू आणि त्यासाठी येणाऱ्या पिढीला तयार करणं मला वाटतं ही आपली जबाबदारी आहे. शिवाजी राजांचं स्वराज्य हे असंच उभं राहिलं नाही हो. असं केलं का शहाजी राजांनी 5-50 हजाराचा फौज फाटा, 2-5 किल्ले, हे सिंहासन, उद्या राज्याभिषेक आणि झाले तुम्ही छत्रपती. अहो कितीतरी संकटांना सामोरं जावं लागलं, लढावं लागलं आणि शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागलं. मगाशी अमोलजींनी उल्लेख केला, स्वराज्याचा संकल्प जर कुणी केला असेल ना तर तो शिवाजी राजांचे वडील शहाजी राजांनी तो संकल्प केला. आई वडील म्हणून आपली भूमिका फार महत्वाची असते. जिजाऊंनी पाहिलं इथल्या लेकी बाळींवरती काय अन्याय अत्याचार होतात. शहाजी राजांचे भाऊ खेळोजी राजे, त्यांची पत्नी आंघोळीला गेली तर शत्रूच्या सैन्यानं उचलून नेलं. सरदारांच्या कुटुंबात जन्माला आलेल्या स्त्रियांची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या स्त्रियांची अवस्था काय. हे तर सोळा, स्वतः जिजाऊ गरोदर होत्या. जाधव आणि भोसल्यांचं बनत नव्हतं. जिजाऊंना जुन्नर मध्ये सोडलं. शहाजी राजे स्वतः सोडवायला गेले. शहाजी राजांचे नातेवाईक तिथे होते, विश्वासराव. गरोदर असणाऱ्या जिजाऊंना कुठंतरी सुरक्षित ठेवावं म्हणून जुन्नर मध्ये ठेवलं. आणि लखोजी जाधवांना ही बातमी कळाली की शहाजी राजे जिजाऊंना सोडवायला जुन्नर मध्ये आलेत. जाधव आणि भोसले यांच्यातलं वैर लखोजी जाधवांनी अख्ख्या जुन्नरला वेढा घातला. विश्वासरावांच्या दारात गेले आणि विचारलं कुडाय शहाजी भोसला. विश्वासरावनं सांगितलं इथं नाहीत, पळून गेले का. भोसल्यांवर अजून ती वेळ आली नाही की पळून जातील, मग लपून बसले असतील. भोसले बोलता काय, जाधव बोलता काय, आमच्या दारात येऊन तुम्ही भोसल्यांचा अपमान करताय. विश्वासरावांनी तलवार काढली आणि लखोजी जाधवांवर धावून गेले. लखोजी जाधवांनी समशेर उचलली. एकमेकांवर धावून जाणार, एकमेकात खणाखणी होणार. गरोदर असणाऱ्या जिजाऊ पुढे आल्या आणि आपल्या वडिलांना आवाज दिला, आबा किती दिवस आपणच आपल्या लोकांच्या मानेवरती तलवारी चालवायच्या. हे शत्रुत्व संपवायचंय ना. वडिलांचा हात हातात घेतला, स्वतःच्या कपाळावरती ठेवला आणि सांगितलं माझं कुंकू पुसून टाका आणि संपवा तुमचं शत्रुत्व. बापाचं पुरीवर फार प्रेम असतं. तलवार म्यान केली, जिजाऊंना जवळ गेलं, डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि सांगितलं जिजा हे वैर संपेल पण ते आमच्या मरणानंतरच संपेल. पण तुला शब्द देतो तुझ्या कुंकवाला मात्र हात घालणार नाही. आग्रह केला म्हणून त्या दिवशी तिथेच मुक्कामी थांबले. जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जिजाऊंच्या म्यानाला खांदा दिला आणि स्वतः शिवनेरीवरती नेऊन पोहोचवलं. आणि जाताना लखोजी जाधव आपल्या मुलीला म्हटले, लेकरू झालं की निरोप धाड. तुझ्या नवऱ्यानं जरी बोलवलं नाही तरी पोराचं तोंड बघायला मात्र मी नक्की येईल. गरोदर आहे जिजाऊ. आणि अवघ्या काहीच दिवसामध्ये जिजाऊंच्या कानावरती निरोप आला. लखोजी जाधव आणि त्यांची 3 मुलं म्हणजे जिजाऊंचे वडील आणि त्यांची 3 भावंड वरती सुलतानाला भेटायला म्हणून दरबारामध्ये गेले. मुजरे झडले. सुलतान दरबार सोडून आत निघून गेला आणि ठरल्याप्रमाणे लपलेले मारेकरी बाहेर आले.
सपासप वार झाले आणि लखोजी जाधव आणि त्यांच्या 3 मुलांना एकाच दिवशी रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही बातमी जेव्हा जिजाऊंच्या कानावर गेली असेल की आपली आई आणि आपल्या 3 भावजया एकाच दिवशी त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, आपले वडील आणि आपले 3 तरनेबाण भाऊ कपटानं त्यांना मारलं गेलं, काय जिजाऊंच्या मनाची अवस्था झाली असेल मला सांगा. एखादी आई आपल्या पोराला सांगू शकली असती, राजे यांच्या नादी लागू नका, यांच्यासोबत जमून घेऊ, यांच्यासोबत जुळून घेऊ, पण यांच्याबरोबर 2 हात करायच्या फंदात पडू नका, पुणे सुपे परगाना अजून थोडीशी जहागिरी वाढून घेऊ, आयुष्य शांततेनं घालू. पण जिजाऊ आपल्या लेकराला सांगतात, राजे हीच वेळ आहे 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावायची, राजे हीच वेळ आहे या सगळ्या शाह्या उलथून टाकायची. आणि शिवाजी राजांनी जिजाऊंच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं, मुठा वळल्या आणि सांगितलं हिंदवी स्वराज्य निर्माण करू. आणि पाहता पाहता हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. हे स्वप्न बघणं आणि स्वप्न दाखवणं काय ना, हे या लोकांकडनं शिकावं. अहो शहाजीराजे सुद्धा खरं तर शहाजीराजे फार दुर्लक्षित राहिले इतिहासामध्ये, पण शहाजीराजांचं काय शूरवीर. मी ज्या पारगावचा आहे, नगर जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे पाथर्डी रोडला, पारगाव भातोडी म्हणून. पारगाव या गावामध्ये शहाजीराजांची एक लढाई झाली आणि लढाई झाली 1624 मध्ये. 1624 मध्ये निजामशाहीकडनं शहाजीराजे लढत होते आणि आदिलशाह आणि मोगल पहिल्यांदा एकत्र आले. आदिलशाह आणि मोगल यांनी एकत्र येऊन ठरवलं निजामशाही संपून टाकायची. निजामशाहीचा त्यावेळेस मलिक अंबर हा वजीर होता, त्याचं वय झालं होतं आणि 80,000चा फौजफाटा जेव्हा चालून आला तेव्हा पारगावचा जो तलाव आहे त्या तलावाच्या बाजूला शहाजीराजांचं सैन्य थांबलेलं होतं. 80,000चा फौजफाटा आहे, तुटपुंज सैन्य शहाजीराजांकडं, लढायचं कसं. त्यावेळेला गनिमी कावा ही युद्धनीती शहाजीराजांनी वापरली. रात्रीतून पारगावचा तलाव फोडून टाकला आणि त्या पाण्यामध्ये शत्रूचं सैन्य वाहून गेलं. जसं अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजीराजांचा एक दबदबा या राजकारणात निर्माण झाला, तसा दबदबा त्या काळी शहाजीराजांचा निर्माण झाला. आणि एक म्हण प्रचलित झाली होती, उत्तरेत शहाजहान आणि दक्षिणेत शहाजी. कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं ते स्वतःच्या मनगटाच्या आणि बुद्धीच्या जोरावरती. आणि म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी पोरांनो प्रयत्न करा, चांगल्या प्रतीचं शिक्षण घ्या. माझं इथं बसलेल्या सगळ्या पालकांना सांगणं आहे, आपल्या मुला मुलींना शिकवा. आज आपल्या समोर आपली जर आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्या समोर शिक्षण सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. कशाच्या जोरावर आम्ही आमची परिस्थिती बदलायची. उद्या तुमच्यापैकी पोरांना एखादा जर कलेक्टर झाला, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे स्टेजवर, आम्ही जेवढे आहोत आम्ही सगळे तुमच्या स्वागताला खाली येऊ. आम्ही सांगू का हो कलेक्टर साहेब एवढं काम करता का, जरा ओळख बिळख ठेवताल का नाही. आणि कलेक्टर व्हायला तुम्हाला करायचंय काय, इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा. आयुष्यातली पुढची 5-10 वर्ष गांभीर्यानं अभ्यास करायचा, मनापासून अभ्यास करायचा. कलेक्टर झाला तर अख्खा जिल्हा तुमच्या हातात येऊन जातो. एखाद्या गावाचा चेहरा मोहरा तुम्ही तुमच्या सहीनं बदलून टाकाल, तुमच्या सहीनं एखाद्याचं आयुष्य बदलून जाईल. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल, काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल. आणि यासाठी फक्त पोरांना अभ्यास करायचा आहे. मी म्हणत नाही सगळेच प्रशासनात येतील, कुणी उद्योगात येईल, कुणी व्यवसायात येईल, कुणी व्यापारात येईल, कुणी प्रबोधनाच्या क्षेत्रात येईल, कुणी समाजकारणामध्ये येईल, कुणी कला साहित्य क्रीडा, असे अनेक क्षेत्र आहेत. पण त्या क्षेत्रातला शिवाजी आपल्याला व्हायचंय हे मात्र आपण स्वतःला ठणकून सांगितलं पाहिजे. डिओशन शिवाय संस्था उभ्या राहत नाहीत. आज ही जी संस्था उभी राहिली, मला कृष्णा सर येताना सांगत होते की आमचे कर्मचारी, आमच्यासोबत काम करणारा आमचा सगळा स्टाफ हा मनापासून तत्परतेनं काम करतो आणि म्हणून इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. कोणतीही संस्था ही निव्वळ इन्फ्रास्ट्रक्चरनं मोठी होत नाही, तर ती माणसांच्या जोरावरती मोठी होत असते. म्हणून आपल्याला माणसं घडवता येतील का याचा विचार करा. माणूस म्हणून आपल्याला पुढे येता येईल का, मला वाटतं याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. डिओशन काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हिरोजी इंदलकरनं रायगड बांधला, बांधून पूर्ण झाला. शिवाजी राजांना भेटायला आले आणि भेटायला येताना एक दगड घेऊन आले आणि त्या दगडावरती हिरोजी इंदलकरनं स्वतःचं नाव लिहिलेलं होतं. आणि काय लिहिलं होतं, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हा दगड शिवाजी राजांच्या समोर ठेवला आणि राजांना म्हटले, हा दगड गडाच्या शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या. शिवाजी राजे म्हणले, तुम्ही दुर्ग बांधला, शेवटच्या पायरीला काय, वर कमानीला लावा की. हिरोजी पुढे आला, राजांना मुद्रा केला, म्हटला राज कमानीला नाही, शेवटच्या पायरीलाच दगड लावायची परवानगी द्या. काय हिरोजी, राज ज्या वेळेस रायगडावर याल त्या वेळेला
तुमच्या पायाची धूळ फक्त आमच्या मस्तकाला लागली पाहिजे, दुसरं काही नको. काय डिवोशन होय, काय निष्ठा ही. मला वाटतं ही निष्ठा आपली आपल्या संस्थेच्या, आपल्या गावाच्या, आपल्या देशाच्या, आपल्या कुटुंबाच्या प्रती आपली असली पाहिजे. काय माणसं लढली. तानाजीला माहित नव्हतं की पोराचं लग्न 2 दिवसावर आलंय, पण पोराचं लग्न बाजूला ठेवलं आणि निघाला लढायला तानाजी. सोबत सूर्याजी आहे, 80 वर्षाचे शेलार मामा आहेत. एखादा म्हटला असता राजे लढाई बिडाय नंतर बघू, पोराचं लग्न आलंय, मला एकतर 15 दिवस पगारी रजा पाहिजे, त्यात तुमचं प्रेषक म्हणून नाव टाकलंय, तुम्ही पण 2 दिवस आधी आलं पाहिजे. पोराचं लग्न बाजूला ठेवलं, लढायला निघालाय तानाजी. राजा तुम्ही जीव जोखमत घालणार आणि आम्ही इकडं मिरवायचं, शोभत नाही म्हटलं. दोर लावला, वरती गेला. 342 मावळा वरती गेला. वरती गेल्यानंतर कमलकुमारीचा आणि उदयभानचा संवाद सुरू होता. उदयभान विचारतो कमलकुमारीला, द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता, तुझ्या रक्षणासाठी कोण येणार? तुझ्या रक्षणासाठी कोण येणार म्हटल्याबरोबर तानाजी पुढे ठाकला. तानाजी म्हटला, तिच्या रक्षणासाठी तुझा बाप समोर उभा आहे. तानाजी या कड्यातनं आलात कसे? वरती यायचं तर काळ सुद्धा घाबरला असता. तलवार खाली ठेवली, गड दिला, किल्ला दिला. तानाजीनं सांगितलं, तलवार उचल, एखाद्या कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावा आणि त्या तुकड्याच्या भोवती लोंडा गोळावा. ती अवलाद मराठ्यांची नाही. जगणार तर भगव्यासाठी आणि मरणार सुद्धा भगव्यासाठी. चल शमशेर उचल. उचलली तलवार. उदयभान म्हणजे 24-25 वर्षाचं पोरग. हातात पहार घेतली तर पहारीचा सुद्धा 4चा आकडा करायचा. अशी उदयभानची शरीरयष्टी. लढाई सुरू झाली. एक वार तानाजीच्या हातावरती पडला. हातावरती वार पडल्यानंतर तानाजीचा हात निखळला. तानाजी खाली पडला. खाली पडलेल्या तानाजीला लात मारली आणि उदयभान निघाला. 80 वर्षाच्या शेलार मामानं आवाज दिला, माझ्या तानाला लात मारून चालला. मनगटात जर एवढीच खुमखुमी असेल तर माझ्यावर वार कर. उदयभाननं तीच रक्ताळलेली तलवार शेलार मामावर फिरून टाकली. शेलार मामानं पहिला वार हातावर झेलला आणि दुसऱ्याच वारामध्ये उदयभानला खाली पडून स्वतःच्या तलवारीनं नाही, बिचव्यानं नाही, कोणत्या शस्त्रानं नाही, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं स्वतःच्या दातानं त्याच्या नरडीचा घोट घेतला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यात ही ताकद येते कुठून? 10-12 वर्षाच्या पोरापासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा वाटावं हे राज्य टिकलं पाहिजे का? ही भावना निर्माण होते कारण शिवाजी राजांना स्वतःचं राज्य म्हणून मिरवायचं नव्हतं. जनतेचं, रयतेचं राज्य शिवाजी राजांनी निर्माण केलं. म्हणून इथल्या प्रत्येक माणसाला वाटायचं आम्ही गेलो तरी चालेल, राजा जगला पाहिजे, राज्य उभं राहिलं पाहिजे. मला वाटतं हे डिवोशन आमचं आमच्या देशाच्या प्रती नको का? आम्हाला आमचं घर आमचं वाटेल न झालंय, आम्हाला आमची शाळा आमची वाटत नाही, आम्हाला आमचं गाव आमचं वाटत नाही, आम्हाला आमची माती आमची वाटत नाही. आम्ही सगळेजण व्यस्त आहोत. अंतर्मनात डोकवायला वेळ नाही. मागे किती बघायचं त्यालाही तारतम्य नाही. कधीतरी आम्ही एकत्र बसलं पाहिजे. कधीतरी आम्ही अशा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली पाहिजे. इथं आल्याबरोबर मी केबिन मध्ये बसलो. कृष्णा सरांनी तिथे एक अन्नछत्र नावाची संकल्पना आहे. मी म्हटलं काय? मी ते खाली वाचलं. इथून बीड गेवराई मधून कोणतंही पेशंट जर नगरला गेलं, त्या पेशंटला आणि त्याच्या सोबत असणाऱ्या एका व्यक्तीला सात्विक डबा जेवणाचा व्यंकटेश मार्फत पोहोचवला जातो. मला कौतुक वाटतं. साहेब तुम्ही किती पैसे कमवता आणि किती ठेवीन, किती कर्ज आणि अजून हजारो कोटी रुपयांचा तुम्ही टर्नओव्हर कराल व्यावसायिक दृष्ट्या, पण हे जे तुम्ही सामाजिक दायित्व जपताय ना, हे मात्र अतिशय महत्वाचं आहे. आपल्या भागातला एखादा पेशंट तिथं जातो, त्याला डब्याची सोय नसते, पेशंट जवळ थांबावं का कुठं कॅन्टीन मध्ये जावं सुचत नाही. अशा माणसाला त्या हॉस्पिटलमध्ये पोहोच डबा देण्याची सुविधा तुम्ही राबवताय. हे जे सामाजिक दायित्व आहे हे आपल्या सगळ्यांमध्ये असलं पाहिजे. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे तुडून घ्यायचे त्याच्या हात नाही घ्यायचे. त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती आपल्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. ही जी देण्याची दानत आहे ती आपल्या हातामध्ये असली पाहिजे. मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं, थोडं तरी आपण आपल्यातलं इतरांना दिलं पाहिजे. तुम्ही किती दिलं पाहिजे? म्हणलं बघा भाऊ, आपल्या आपल्या नाही फार ज्याची बाग फुलून येईल त्यांनी 2 फुलं द्यावीत,
ज्याचे सूर जुळून येतील त्यांनी 2 गाणी गावीत, ज्याच्या दारात आभाळ भरून येईल त्यांनी ओंजळभर पाणी द्यावं, आणि ज्यांची उंची आभाळात टेकेल त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं, आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घ्यावं. 2-3 जण बसलेले होते, त्यांनी आयुष्यात कधी कुणाला मदत केलेली नाही. ते टेन्शनमध्ये निघाले, त्यांनी हे यांचं काम असते सांगायचं, द्या, आपण लय भावनिक व्हायचं नाही म्हणलं, आपलं निघू. रस्त्यानं जाताना त्यांना एक सोन्यानं भरलेला हंडा सापडला. आता अख्खा हंडा भरून सोनं सापडलं, म्हणले यातलं थोडं तरी दिलं पाहिजे. एक जण म्हणला किती द्यायचं, म्हणला लय नाही द्यायचं. हातात बांगडी असती ना, बांगडी एवढं वर्तुळ आखायचं, म्हणला जमिनीवर. सापडलेलं सोनं वर फेकायचं, जेवढं त्या बांगडी एवढ्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाचं, आणि बाजूला पडन तेवढं म्हणले आपलं. दुसरा म्हणला काय स्वार्थी माणूस आहे, बांगडी एवढं वर्तुळ आखल्यावर त्याच्यात काय पडतंय का, छोटं नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं. आणि म्हणला मग काय नाही, सापडलेलं सोनं वर फेकायचं, आणि जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. आता अख्ख्या गावाला वर्तुळ आखल्यावर वर्तुळाच्या बाहेर काय पडत असते का, आणि हे म्हणते वर्तुळात पडेल तेवढं आपलं, आणि बाहेर पडेल म्हणलं तेवढं देवाचं. तिसरा म्हणला तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांमुळं कोरोना परत यायची शक्यता आहे म्हणला. अरे म्हणला सगळं फुकट सापडलंय, एक म्हणतंय छोटं आणि एक म्हणतंय मोठं. छोटं नाही मोठं नाही, वर्तुळच आखायचं नाही. म्हणला मग, म्हणला काय नाही, सोनं वर फेकायचं. देव कुठं असतो, हा, मग जेवढं वर राहीन तेवढं देवाचं. इतका माणूस हुशार आहे. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे, कोण आहे, तुम्हाला शंका आहे का? कोण आहे जगातला सगळ्यात हुशार माणूस, आणि हे कुणी जाहीर केलंय? इतका तो माणूस हुशार आहे, त्यानं जाहीर करून टाकलंय आपण हुशार आहोत. मग आता ही हुशारी सिद्ध करणं कुणाची जबाबदारी आहे? ही माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे. ती सिद्ध करता येते, ती केवळ चातुर्याच्या जोरावर नाही. त्याच्यासाठी मनात वात्सल्य, मनामध्ये प्रेम, मनामध्ये कळवळा लागतो. शिवाजी राजांपेक्षाही कदाचित काकणभर मोठं राज्य असणारी किंवा त्यांच्यापेक्षा फार मोठं राज्य असणारे अनेक राजे इथं जन्माला आले असतील, परंतु शिवाजी महाराज गेली शेकडो वर्ष तुमच्या माझ्या लक्षात आहेत, केवळ आणि केवळ शिवाजी महाराज जगले ते रयतेसाठी, जनतेसाठी जगले. अहो मनामध्ये वात्सल्य आहे, प्रेम आहे. अहो अफजल खानाला मारलं तरी शिवाजी राजे म्हटले त्याच्या सगळ्या त्याच्या दिवाबत्तीची सोय करा म्हटले. अहो कर्नाटकच्या मोहिमेमध्ये सावित्री देसाई नावाची स्त्री शिवाजी राजांच्या सैन्याच्या समोर लढत होती. सैन्यानं पकडलं आणि शिवाजी राजांच्या समोर आणलं. शिवाजी राजे म्हणले तिच्या बेड्या काढा. तिच्या हातातलं बाळ स्वतःच्या हातात घेतलं आणि म्हटलं अरे ती तिच्या गडीसाठी लढली, हा पोरगा माझा भाचा आहे. जिंकलेली गडी परत केली आणि त्या पोरासाठी, त्याच्या दही दुधासाठी आजूबाजूची 10 गावं परत देऊन टाकली. हे वात्सल्य, हे प्रेम शिवाजी राजांच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून आज एवढी वर्ष शिवाजी राजे तुमच्या माझ्या मनात आहेत. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, शिवाजी राजांना फक्त डोक्यावर घेऊन मिरू नका, अभ्यासा, त्या पावलावर चालायचा प्रयत्न करा. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, नशीबवान आहोत. आपल्या महाराष्ट्राला शिवाजी संभाजी राजांच्या इतिहासाची, आपल्या महाराष्ट्राला ज्ञानोबा तुकोबांची फार मोठी परंपरा आहे. त्या परंपरेचे पायीक होण्याची पात्रता फक्त आपल्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावे लागतील. अहो हा इतिहास ज्ञानोबांचा, काय तुकोबा, काय ही माणसं जगली. मी करत जगणारा सिकंदर सरते शेवटी रीता गेला आणि कमवलेलं सगळं इंद्रायणीमध्ये अर्पण करणारे तुकोबा सरते शेवटी मात्र आभाळे एवढे झाले. काय हो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर काय असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. बरं त्याचा कुठं फ्लेक्स नाही, बॅनर नाही, असं वाटून टाकलं. जितक्या सहजतेनं आम्ही श्वास घेतो तितक्या सहजतेनं पिढ्यानपिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकोबारायांनी इंद्रायणीमध्ये बुडून टाकली. काय हा मनाचा मोठेपणा आहे. भगवंताकडे मागायची वेळ आली तर तुकोबा म्हटले, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई ना आवडी, ह्याची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आणि इकडे ज्ञानोबांना मागायची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हटले, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. काय ज्ञानोबांची प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीन तिन्ही लोका. ज्या ज्ञानोबांच्या वाट्याला लोकांनी सुख येऊ दिलं नाही, आनंद येऊ दिला नाही, ते ज्ञानोबा मागायची वेळ आली, प्रतिज्ञा करायची वेळ आली तर म्हटले, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीन तिन्ही लोका. मला वाटतं ज्ञानोबा तुकोबांच्या ठाई जो मनाचा मोठेपणा आहे, त्याचा किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला ना तरी आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. काय गोड आहे वो पसायदान. आता शेवटचे 5 मिनिट घेतो. काय सुंदर पसायदान आहे. पसायदानातला पहिला शब्द काय,
आता. एवढी मोठी ग्रंथसंपदा, एवढी प्रतिभा, कोणत्याही शब्दानं पसायदानाची सुरुवात करता आली असती, पण ज्ञानोबा पसायदानाची सुरुवात करताना शब्द वापरतात आता. आता का? किंवा पण, परंतु, म्हणून, किंबहुना कोणत्याही शब्दानं सुरुवात करता आली असती, पण आता हा निरोपाचा शब्द आहे. आता हा निर्वाणीचा शब्द आहे. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही मॅनेजर साहेबांना भेटाल, नमस्कार कराल आणि काय म्हणाल? आता येतो. आता हा निरोपाचा शब्द आहे. ज्ञानोबा जायला निघाले आणि पहिला शब्द ज्ञानोबांनी उच्चारला आता. बरं, आता पांडुरंगा म्हणू शकले असते, आता विठ्ठला म्हणू शकले असते. जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जो कोणी या विश्वाचा रचनाकार आहे, ज्ञानोबांनी त्याला साकडं घातलं, आता विश्वात्मके देवे. आणि मागणं सुद्धा काय रुबाबात आहे. मागण्यात लाचारी नाही, मागण्यात रुबाब आहे. हा वाग्यज्ञ तुमच्या समोर मांडलाय. यावर जर तुम्ही संतुष्ट असाल तर तो शोनी मज द्यावे पसाय दान आहे. आणि पहिलं मागणं कुणासाठी मागितलं? आपल्याला जर मागायची वेळ आली, आपण कुणासाठी मागू? नवरा बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी, दोघं मिळून पोरांसाठी, फार फार तर मेहण्यासाठी. याच्या पलीकडे आपली मजल जात नाही. ज्ञानोबांना मागायची वेळ आली आणि पहिलं वाक्य ज्ञानोबांनी मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो. जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांची वाईट बुद्धी सांडो. इकडं कृष्ण म्हणतो, अर्जुना शस्त्र उचल. दुर्जनांचा संहार करण्यासाठी तुला शस्त्र उचलावं लागेल. आणि ज्ञानोबा म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबा म्हणू शकले असते की नाही, जे खल आहेत ते मरो, पण वात्सल्य आहे. ज्ञानोबा म्हणतात व्यंकटी सांडो. आणि पुढे तर इतकं गोड बोलतात, तया सत्कर मिरती वाढो. वाढो कधी म्हणतात? रोप जर छोटं असेल तर त्याला वाढो म्हणतात, आणि रोप अस्तित्वातच नसेल तर रुजो म्हणतात. ज्ञानोबा असंही म्हणू शकले असते, तया सत्कर मिरती रुजो. पण ज्ञानोबांना खात्री आहे, वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हटले, तया सत्कर मिरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि मग जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. मला वाटतं त्यासाठी आपल्यातली पाप बुद्धी नाहीशी होऊ द्या, त्यासाठी आपल्यातला अंधकार अज्ञान दूर होऊ द्या. तर आणि तर ज्ञानोबांनी मागितलेलं हे पसायदान सार्थ होईल असा विश्वास वाटतो. आपण व्यंकटेश मल्टीस्टेटच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष अर्थकारणाच्या संदर्भानं काम करत आहात, पण त्याचबरोबरीनं आपण निसर्ग, समाज याही मुद्द्यांवरती काम करत आहात. खरं तर अर्थकारणाच्या बाबतीमध्ये आपण सेल्फ मोटिवेटेड असतो, पण निसर्ग आणि समाजाच्या बाबतीमध्ये कुणीतरी सातत्यानं आपल्याला मोटिवेट करावं लागतं. आणि म्हणून आपण निसर्ग, पर्यावरण, विद्यार्थी, गुणवत्ता, समाज या विविध अंगानं सामाजिक उपक्रम आत्तापर्यंत राबवत आलेला आहात. अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम येणाऱ्या काळात सुद्धा आपण राबवावेत. तुमच्या हातून अशीच समाजाची सेवा घडावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. सगळे आनंदात राहा. आयुष्य किती आपल्याला माहित आहे का? हसत राहा. आल्यापासून मी लोक बघतो इतके गंभीर आहेत, हसावं वाटलं तरी शेजारी बघणार, तो हसतोय का? हसायला काय पैसे लागतात का? बरं, माणसालाच हसता येते, जनावरांना हसता येते का? ताई शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? साहेब तुम्ही गाढवाला कधी हसताना बघितलंय का? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करेल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. आपण माणसं, आपण हसलं पाहिजे, आपण आनंदानं जगलं पाहिजे. कारण जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, पण जाण्याचे संकेत मात्र 9 मिनिट पण आधी मिळत नाहीत. आपल्या सगळ्यांना एक दिवशी तिथे जाऊन थांबायचं. एका स्मशानभूमीवरती एक वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्या सगळ्यांना तिथं जाऊन थांबायचंय. तिथं जाईपर्यंतचा जो प्रवास आहे तो मात्र आपण आनंदानं जगावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. व्यंकटेश मल्टीस्टेट 10 वर्ष आत्ता पूर्ण करताय. अशीच कारकीर्द त्यांची बहरत जावो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या वाजत राहायला पाहिजे जोरदार. पुन्हा एकदा गणेश शिंदे यांच्यासाठी. असं वाटत होतं की त्यांचं हे व्याख्यान थांबूच नाही. साक्षात मूर्तिमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व त्यांनी आपल्यासमोर उभं केलं.
आणि आज गेवराई शाखा व्यंकटेश मल्टीस्टेटच्या माध्यमातून ही छान सुवर्ण संधी चालून आली की आपल्याला गणेश शिंदे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि त्यांच्या पराक्रमाबद्दल आणि त्यांचा पराक्रम आणि त्यांचं शौर्य आजच्या कालावधीत त्यांचे गुण आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कसे वापरू शकतो हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला अनुभवता आलं. गणेश शिंदे या नावासाठी, या ब्रँडसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नंबर विनंती. आपण जागेवरच बसून राहायचं, आपल्याला जागेवरच नाश्ता मिळणार आहे, अल्पपहार आणि चहापान मिळणार आहे. मी विनंती करतो ज्ञानेश झांबरे साहेब यांना, जे आपले कार्यक्रम प्रमुख आहेत, त्यांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पाहुण्यांचं आभार प्रदर्शन प्रस्तुत करावं. आजच्या गेवराई शाखेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित माननीय श्री गणेश शिंदे सर आजचे व्याख्याते होते, त्यांचे पण मनापासून धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे हरिभक्त रायन दिलीप महाराज धोंगे यांचे पण आज कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल पण आपले धन्यवाद. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष नगरपालिका गेवराई यांचे सुनील भाऊ जोंजाळ यांचे पण आभार मानतो. त्याचप्रमाणे गोदावरी पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री प्रज्ञेश भैया पराळ यांचे पण मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे समर्थ अर्बनचे चेअरमन माननीय श्री सयाजीराव काळे यांचे पण मी आभार मानतो. त्याचप्रमाणे युवा व्याख्याते रामानंद तपस्वे यांचे पण आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व सभासद, सर्व खातेदार, ठेवीदार आणि आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्यांचे मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.